समर्थ. बरोबर म्हणायचंय सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराते कविवाल्मीका सारिकामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, पूज्य श्री दासगणु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेने आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं चैत्र वद्य त्रयोदशी ही पुण्यतिथी आहे स्वामी समर्थांची. काल त्याचा उल्लेख झाला होता. आणि पुण्यतिथी म्हणजे पवित्र दिवस, पुण्यदायी असा तो दिवस असतो. संतांची आपण पुण्यतिथी साजरी करतो, देवांची जयंती साजरी करतो. आणि जे ऐतिहासिक पुरुष आहेत त्यांची कर्मतिथी म्हणजे महत्त्वाचं जर त्यांनी कार्य केलं असेल तर ती तिथी आपण साजरी करतो. तसे विवेकानंदांची जयंती आपण म्हणतो, विवेकानंदांची पुण्यतिथी आपण म्हणतो. पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे भाषण केलं सर्व धर्म परिषदेसमोर आणि जगासमोर ते विवेकानंद म्हणून आले, तो दिवस त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा. शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो, शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आपल्याला माहीत असते. परंतु राज्याभिषेक त्यांचा दिवस आहे, तो राज्याभिषेक दिवस महत्त्वाचा आहे म्हणून तो आपण साजरा करतो. आता हे संत सत्पुरुष होते. एका काळात आपण पूर्वी उल्लेख केलेला आहे की स्वामी समर्थ, आपले शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा हे तीन असे पुरुष होऊन गेले की ज्यांच्या आधीच्या जीवनाबद्दल आपल्याला काही कल्पना नाही. म्हणजे हे कुठून आले त्यांना विचारलं तर ते म्हणायचे की माझं मूळ वडाचं झाड, मूळ आम्ही आलो नृसिंहनगरहून. नृसिंह सरस्वती वगैरे अशी काहीतरी सांकेतिक उत्तरं हे स्वामी समर्थ द्यायचे. पण ते 1856 साली आले अक्कलकोटला आणि नंतर इकडे तिकडे कधी गेले असतील तर, पण त्यांची आपली जीवनलीला संपवली ती अक्कलकोटला 1878 साली. म्हणजे ती 22 वर्ष ते आपल्यात होते ना, आपल्या दृष्टीने ती वर्ष महत्त्वाची आहेत. आधी ते कुठे गेले त्याचा इतिहासच माहीत नाही आपल्याला. तसंच गजानन महाराजांचं ते प्रकट झाले आपण बघितलं माघवद्य सप्तमीला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1878 साली ते आले आणि 1910 पर्यंत ते होते. जवळजवळ 32 वर्ष ते आपल्यात होते. ही 32 वर्ष आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. साईबाबांचं तसंच आले ते, त्याच्यानंतर महसाकांत त्यांना म्हणतात त्या शंकराच्या देवळासमोर आओ साई, तो आपल्या दृष्टीने साईंचं प्रकटीकरण होतं. आणि प्रकटीकरणानंतर साईबाबा 1910 सालापर्यंत आपल्यात राहिले. आणि गोंदवलेकर महाराज कसं आहे, त्यांचा जन्म आपल्याला माहीत आहे 1845 साली झाला आणि 1913 साली ते गेले. दुसरे सगळे जे आहेत त्यांचा जन्मही आपल्याला माहीत आहे, संपूर्ण जीवन माहीत आहे आणि त्यांची पुण्यतिथी किंवा महासमाधीची तिथी आपल्याला माहीत आहे.
संशोधकांनी संशोधन करून गजानन महाराज, साईबाबा यांच्या पूर्वजीवनाबद्दल सुद्धा संशोधन केलेलं आहे. साईबाबा तर एका खटल्यात म्हणे ह्याच्यात उभे होते, कोर्टात गेलेले होते. तिथे त्यांनी त्यांचं नाव वगैरे सांगितलं काय ते, पण त्याला काही अर्थ नाही आहे. मी का म्हणतो, संशोधनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, संशोधकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. पण आपण पहिल्यापासून सांगत आलेलं की आपली भूमिका संशोधकाची नाही. कारण संशोधन करत राहिलात तर त्याच्यातच आपण अडकून पडतो. संशोधनातून आणखीन संशोधन, पुढचं संशोधन, त्याला अर्थ नाही. आपल्यासमोर जो ग्रंथ आहे, साई सच्चरित्र आहे, श्री गजानन विजय आहे, प्रत्येक आहे तो ग्रंथ पुरेसा आहे. आपल्याला गीता पुरेशी आहे. गीता सांगितली का, मग ती कृष्णाने सांगितली का, मग ती युद्धभूमीवर सांगितली का, मग नंतर लिहून कुणी काढली, त्या संशोधनात कशाला शिरायचं. एक लक्षात घ्या, आपल्यासमोर 18 अध्याय 700 श्लोक गीता आहे, पुरेसं आहे. आपल्याला प्रत्येक ग्रंथाबद्दल तसा डाऊट निर्माण करता येईल आपल्याला, पण नको, संशय आहे ना. आपण म्हणतो संशयात्मा विनश्यती, गीतेत सांगितलेलं आहे. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे श्रद्धा असेल तर मुक्ती मिळेल, आणि शंका असेल तर तुम्ही स्वतःच्याच एका पिंजऱ्यात बंदिस्त राहाल. म्हणून शंका न घेता जे आहे ते समजून घेत आपण पुढे निघालेलो आहोत. म्हणून आज स्वामी समर्थांची एका अर्थाने महासमाधी, आणि त्यांनी शेवटी जो आपल्याला श्लोक सांगितला तो काही जण म्हणतात 3दा सांगितला, काही जण म्हणतात 21 वेळा सांगितला. श्लोक कुठला, तर गीतेच्या 9व्या अध्यायातला 22वा. ही मंडळी तशी फार प्रवचनं देत नव्हती, प्रसंग निमित्ताने काहीतरी सांगायची, त्याच्यात मोठा दडलेला असायचा आशय. काल आपण बघितलं की केवढे ब्रह्मवेत्ते, म्हणजे त्यांना एका अर्थाने वेदातले उच्चार, उदात्त स्वर, अनुदात्त स्वर या स्वरात त्या रुच्या ते म्हणायचे, अधिकार मोठा होता. पण असं प्रवचन केलं नाही त्यांनी. साईबाबांनी समोर जमलेल्या लोकांना काही उपदेश केला, पण प्रवचन केलेलं नाही. अलीकडच्या काळातले जे लोक आहेत त्यांना लक्षात आले की प्रवचनाची आवश्यकता आहे. गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंदांनी 3च प्रवचने केली, कारण त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. पण त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी प्रवचनाची परंपरा चालू केली. कारण आज तुम्हाला परत सांगतो की एका ठिकाणी बसून आपण जर काही ऐकत असू तर कीर्तन ऐकतो, पण कीर्तनात शिक्षणही असतं, पण मनोरंजनही असतं. त्याच्यात कथन असतं, त्याच्यात गायन असतं, त्याच्यात अभिनय असतो, या सगळ्या गोष्टी असतात. व्याख्यानात मुख्यतः विचार असतो. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं असेल तर व्याख्यानाचा प्रवास हा डोक्याकडून डोक्याकडे असतो, कीर्तनाचा प्रवास हा हृदयाकडून हृदयाकडे असतो म्हणा. मग प्रवचनात डोकं म्हणजे विचारही असतात, आणि प्रवचनात हृदय म्हणजे भावही असतात. म्हणून भावार्थ ज्याला म्हणतात, आपल्या ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका हे नाव दिलेलं आहे, आणि गीतेवर यथार्थ गीता वगैरे लिहिलेलं आहे. पण ज्ञानेश्वरांचे भावार्थ गीता, भाव म्हणजे हृदय आणि अर्थ म्हणजे डोकं, हे फार महत्त्वाचं आहे. आपण हे जे सगळं गजानन महाराजांचा विचार करतोय हा भावार्थ विचार आहे. अर्थ तर आपण बघतच आहोत, पण भाव काय आहे, आणि विशेषतः दासगणू महाराजांना कोणता भाव यातून व्यक्त करायचा आहे. आज आपण 2 प्रसंग पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी आज इथे सगळीकडे द्राक्षाची सजावट केलेली आहे. द्राक्ष डे, आता असे निरनिराळे इंटरनॅशनल डेज असतात. इंटरनॅशनल ग्रेप डे सुद्धा असेल, कारण आज द्राक्ष आहे, त्याचे उद्या दारू होते तयार. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. अपूर्वाई नावाचं पु ल देशपांडेंचं पुस्तक आहे. पहिल्यांदाच ते पूर्वेकडे म्हणजे पश्चिमेकडच्या देशात प्रवासाला वगैरे गेले, युरोपात, आणि परत आले. तिकडची त्यांनी सगळी संस्कृती बघितली होती. तिकडे हमाल वगैरे नसतात, तुमचं सामान तुम्हालाच कॅरी करावं लागतं. पण इथे आल्यानंतर इथे हमाल तयारच होते ना. तर म्हणाले मी खूप गोष्टी वगैरे जमवल्या होत्या, पण भारतात आल्यानंतर त्या सदू हमालानं माझी कातडी बॅग एवढ्या जोरात खाली आपटली की त्याची आतडी बाहेर निघाली. हा विनोद बघा. आणि त्याच वेळेला ते म्हणतात, ह्याच्याशी आपला संदर्भ आहे, त्याच वेळेला मला कळलं की आपण द्राक्षाच्या संस्कृतीतून रुद्राक्षाच्या संस्कृतीत आलो. फार महत्त्वाचं वाक्य आहे. द्राक्षा म्हणजे दारू.
त्या दारूच्या संस्कृतीतून. पण तिथे काहीतरी शिस्त आहे, तिथे काहीतरी सोशल किंवा सिव्हिक सेन्स आहे. इकडे काही नाही. तुमचं माल तुम्ही काय आणलंय, आपटली कातडी बॅग आतडी बाहेर काढली. आणि रुद्राक्ष म्हणजे ड्राय, रुद्राक्ष म्हणजे बंधनं, रुद्राक्ष म्हणजे व्रत. हे काही वाईट आहे असं नाही, पण अतिरेक होतो. म्हणून द्राक्षाच्या संस्कृतीतून रुद्राक्षाच्या संस्कृतीत आपण आज द्राक्षाच्या संस्कृतीत आहोत. पण निराळ आहे, लक्षात ठेवा. द्राक्ष आणि द्राक्षा म्हणजे जसं दारू आहे तसं द्राक्ष आणि द्राक्षासव नावाचं टॉनिकही आहे की जे टॉनिक आपल्याला शरीराला उपयोगी पडतं. आज इम्युनिटी आपण म्हणतोय वगैरे, हे द्राक्षासव. तर हे जे द्राक्षासव यांच्या अमृत दृष्टीने तयार झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ते आपण घेऊन त्याचा एक घोट घेऊन, काल बघितलं ना किंवा आत्ता बघणार जानराव देशमुख की चरणतीर्थ ते अमृत झालं. तसे द्राक्ष आहेत, द्राक्षासव आणि द्राक्षामृत. कारण ज्या प्रेमानं ते केलेलं आहे आपले उमेशजी आणि त्यांचे सहकारी असतील, त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, हल्ली अभिनंदन करायचं असेल की सहज सांगितलं जातं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, तुम्ही वाजवू नका. हे लक्षात ठेवा. आम्हाला तिकडे सांगावं लागतं की प्रवचनात टाळ्या वाजवू नका. कारण एखादं चांगलं वाक्य ज्यावेळेला बाहेर पडतं आणि तुम्हाला टाळ्या वाजवायचं असतं त्यावेळेला दोन अर्थ असतात. ते वाक्य आमचं नसतं आणि टाळ्या वाजवून तुम्हाला ते वाक्य ऐकायचं नसतं. कारण टाळ्यांच्या गजरात ते केव्हा वाहून गेलं कळत नाही आहे. प्रवचन हा प्रकार हा वैचारिक प्रकार आहे, पण त्याच्यात करमणूक असते, त्याच्यात गोष्टी सांगितल्या जातात. आणि कारण का, लाईट ज्याला म्हणतात ना, म्हणजे जसं म्हशीचं दूध मुलाला एकदम देत नाही, त्याच्यात पाणी घालून ते पातळ केलं जातं, ते जरा तापवून कोमट केलं जातं उबदार, आणि ते त्याला दिलं जातं. जर गाईचं दूध नसेल तर आईचं दूध, गाईचं दूध आणि म्हशीचं पातळ केलेलं दूध. इथे आपल्याला संतांचं चरित्र आहे ना, चरित्र हे अगदी गाईच्या दुधासारखं आहे, पण त्याच्यातला जो संदेश असेल, त्याच्यातला जो आपण म्हणतो ना अर्थ असेल, आजही बघणार होतो आपण. तर काल आपण थांबलो होतो की ज्या वेळेला आपण महत्त्वाचा प्रसंग बघितला तो त्या गांजाचा बघितल्यानंतर थांबलो होतो. शेवटची ओवी कुठली वाचली होती की गजानन महाराज कसे वागायचे. कधी गणगणाचे भजन, त्याच्या आधी आपण बघितलं चंदन चावल बेल की पतिया, हे सगळं मीरेचं पद आहे, मीराबाईचं. तेही काल आपण ऐकून थांबलो होतो. कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, म्हणजे हालचाल न करता पडून राहायचं, असंही ते करायचे. कधी वागावे पिशाभरी, म्हणजे वरवर वेड्यासारखे वागायचे. कधी भटकावे कांतारी, कांतार म्हणजे रानात भटकायचं कधीतरी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. पण एक लक्षात ठेवा, रानात फिरत असताना कोणाची तक्रार नसेल किंवा पिशापरी वागत असताना लोकांना माहीत होते की हे वागतात त्याच्यात काहीतरी अर्थ आहे. एखाद्याच्या घरात अवचित शिरले तर कुणाकडेही त्यांचं स्वागत झालं नाही असं व्हायचं नाही. कारण ते शिरले त्या अर्थी काहीतरी कल्याण घडणार आहे. एक दोन प्रसंग किंवा एक दोन व्यक्ती आपल्याला याच ग्रंथात आढळतात, त्यावेळेला बघूया. तसा आज एक विठोबा घाटोळ आहे की एवढा चांगला सहवास लाभला, त्यावेळेला आपण ते चरित्र बघूया. आता मी फक्त उल्लेख करतो. भवानीराम हे बंकटलालचे वडील, बंकटलालपेक्षा त्यांचा अधिकार जास्त होता. हा आपण आत्ता जो प्रसंग बघणार आहोत त्याच्यात तुमच्या लक्षात आहे. भवानीरामाचा अधिकार मोठा होता. सत्पुरुषांचा त्यांना सत्संग आवडत असे आणि ते मिळवत असत. आणि त्यामुळे हा म्हातारा एक माणूस, अगदी म्हातारा नाही पण प्रौढपेक्षा, असा विठोबा घाटोळ काही करत नव्हता, इकडे तिकडे भटकत होता. त्याला त्यांनी काय सांगितलं, गजानन महाराजांची सेवा कर, हे त्यांना भवानीरामांनी सांगितलं. आता सेवा कर म्हटल्यानंतर आपल्याला फार महत्त्व मिळालेलं आहे असं त्याला वाटलं. आणि समर्थांनीच सांगितलेलं आहे, समर्था घरींचे श्वान त्याची सर्वही देती मान. मला साहेबाकडे जायचं आहे, पण त्याचा ऑल्सेशन कुत्रा असेल तर आपण त्या कुत्र्याला बाबा पुता याचं नाव काय, डॉगी वगैरे हे करतो ना आपण. त्याला आधी सर्वही देती मान. त्या कुत्र्यालाच जर वाटलं आपल्यालाच मान आहे, उलट त्याला बांधून घातलं जातं आणि मग आपण आत जातो. पण ह्याला हे कळलं नाही. इकडे कुत्रा म्हणलेलं नाही, पण नंदिकेश्वर म्हणलेलं आहे. नंदिकेश्वर म्हणजे नंदी. एखादा बैल जसा फुरफुर किंवा गुरगुर करतो तसा हा सगळ्यांवर गुरगुर करायला लागला. म्हणजे एवढी चांगली संधी मिळून माती करून टाकली या विठोबा घाटोळाने. हे एक चरित्र आहे. आणि त्याच्या विरुद्ध जानराव देशमुख बघूया ना. असो त्या सैगावात
जानराव देशमुख विख्यात. तिकडे दोन होते, एक पाटील आणि देशमुख, आणि त्यांच्यात एक बाई येऊन राहिली होती, तुम्हाला माहीत आहे, दुफळी बाई. म्हणजे त्यांच्यात पटत नव्हतं. पुढे प्रसंग आहे. पण महाराज अशाच ठिकाणी जाऊन बसले की त्याच्यात काही पाटलांची जमीन होती आणि काही देशमुखांची जमीन होती. इकडे या आम्ही सगळं ज्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणाले. मी बसलो आहे तिथे अगदी योग्य आहे. आणि देशमुख आणि पाटील यांच्यात जर पिढ्यानपिढ्या वैर होतं ते महाराजांच्यामुळे नष्ट झालं. आणि महाराजांनी काहीच जादू वगैरे केली नाही, काही उपदेश वगैरे केला नाही, एक कृती केली की मी अशाच ठिकाणी बसतो की दोघांची थोडी थोडी जागा घेतल्याशिवाय मठ बांधता येणार नाही. ते जानराव देशमुख होता त्यांचा प्राणांत व्हावयाचा समय आला. प्राणांत म्हणजे अगदी त्यावेळेला तर काय हो, हल्ली आपण व्हेंटिलेटर वगैरे काहीतरी बऱ्याच गोष्टी करतो, तिथे काही नाही. नाडी पाहून अखेर वैद्य आले. वैद्याने नाडी पाहिली, आपता कळविला समाचार. आता इथे एक प्रकार आहे, तर तुम्हाला सांगतो. सगळ्यांना बोलवा, कारण उद्याचा दिवस ते हे पाहतील असं नाही. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. हे वाचणार नाही आहे. कुणी सांगितलं? वैद्याने. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश ना आले तिळरती. तिळभर आणि रतीवर सुद्धा यश नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवावे. हे खास मराठीतली एक म्हण आहे. आता त्यांना घोंगड्यावर काढून ठेवा. त्याचा व्यावहारिक काय अर्थ आहे की गादीवर मेले ना तर ते गादीसकट जाळतात. तुम्हाला माहिती आहे ना, एवढी नवीन आणलेली गादी आणि आजोबांना त्याच्यासकट जाळायचं, त्याच्यापेक्षा घोंगडं बरं. हा व्यावहारिक अर्थ झाला आणि हा चूक नाही आहे. पण एक शास्त्र आहे त्याच्यामागे की शय्यासनी, म्हणजे ज्या गादीवर तुम्ही झोपता एरवी त्या गादीवर तुम्हाला मृत्यू आला तर पुढची गती तुमची अडणार आहे, सद्गती तुम्हाला मिळणार नाही आहे आणि तो मृत्यू क्लेशदायक असेल. म्हणून ज्यावेळेला वैद्य सांगतात की आता फारच थोडे श्वास उरलेले आहेत, फारच थोडा वेळ उरलेला आहे, तेव्हा त्यांना जमिनीवर काढून ठेवा. आणि नुसत्या जमिनीवर नको, उचलायला सोपं पडावं म्हणून घोंगड्यावर काढून, घोंगडं म्हणजे साक वगैरे कशावरही काढून ठेवा. आणि घोंगड्यावर काढून ठेवा म्हणजे संपलं. आता आशा नाही आहे. पण इथे काय झालं बघा, त्यांनी झालं काय, अमृत तुम्हाला त्यांनी अमृतावस्थेला जायचं आहे तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करा, गीतेचा 15वा अध्याय वाचा, हे असं सांगितलेलं असतं. किंवा आपण म्हणतो ना की जप करा निरनिराळ्या मंत्राचा. विशेषतः आपण जप करतो त्याचा, मरणारा मरतो पण तो आपल्यासाठी असतो. सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान, हा जो मृत्युंजय मंत्र आहे किंवा महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा जप करा असं सांगितलं जातं. कुणासाठी असतं ते? ती व्यक्ती मरते, तिला ऐकू येत नाही आहे, तिला नीट दिसत नाही आहे, तिचा स्मृतीभ्रम झालेला आहे. मुलगा दूरून येतो, बाबा ओळखलं का मला, बाबा ऐकू येत आहे का, बाबांना दिसत नाही आहे, ऐकू येत नाही आहे, स्मृती ओळखत नाही आहेत. त्यांच्यासाठी आपण मृत्युंजय मंत्र म्हणतो का? हा एवढा विचार करा तुम्ही. आपण स्तोत्र म्हणतो, आपण मंत्र म्हणतो. जिवंत असताना आपली मनशक्ती वाढावी म्हणून किंवा घराचं एक संरक्षण व्हावं, एक संरक्षक कवच आहे म्हणून पूर्वी काय करायचे, रामरक्षा म्हणायचे. म्हणताना हातात राख घ्यायचे, त्यावेळेला चुली असायच्या, चुलीचे राख घ्यायचे, मूठ मिटायचे, रामरक्षा सगळ्या घरात फिरत म्हणायचे. आणि नंतर घराच्या प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ती चिमूटभर हे रामरक्षेची ती अंगारा म्हणायचे. ते आधी राख असायचे, नंतर तो अंगारा व्हायचा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तो कपाळाला लावून आता तुम्ही झोपा. म्हणजे ही एक रामरक्षा म्हणल्यानंतर रक्षा म्हणजे रक्षण आणि रक्षा म्हणजे राख. हा एक विधी त्यांनी केलेला होता. तसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वाचा, परंतु कशासाठी वाचा? तुमच्यासाठी वाचा. की आज याच्यावर आलेला प्रसंग उद्या तुमच्यावर येणार आहे. आपण म्हणतो ना आज माका फाल्या तुका, हे लिहिलेलं असतं सिमेट्रीवर. कारण चिरंजीव हे सर्वती मानतात, ते अकस्मात सांडून या सर्व जाती स्वतःला चिरंजीव समजतात. मला काय मरण येणार आहे, अकस्मात मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पराधीन आहे जगतीमध्ये. राम तेच सांगतो, अतर्क्य ना घडले काही भरता, लक्ष दे, अतर्क्य ना घडले काही जरी अकस्मात. अकस्मात घडल्यामुळे तुला हे सगळं वाटतंय की काय रे तुझा राज्याभिषेक होत होता आणि तुला वनवासात काय, आणि काय आपले वडील गेले, सगळ्या 3 आपल्या आई माता विधवा झाल्या, हे काय घडलं? अतर्क्य ना घडले काही. आपल्या सगळ्यांचा मार्ग संचिताचा चालू आहे. आपण पराधीन आहोत. पराधीन म्हणजे परस्वाधीन म्हणू नका.
आपण जे कर्म केलेलं आहे, पुढे कृतकर्म नावाचा एक शब्द आलेला आहे, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल कृतकर्म म्हणजे आपलं प्रारब्ध. मी जे कृत म्हणजे केलेलं कर्म आहे त्याप्रमाणे मी भोगतोय. तसं विठोबा घाटोळाचं कृतकर्मच वाईट होतं, तरीसुद्धा संत अशा माणसांना सांभाळतात, हे शेवटी सांगितलेलं आहे. आणि दासगुरूंना तो संदेश द्यायचा आहे. आपण वाईट आहोत, पण जर संतांच्या आश्रयाला गेल्यानंतर संत आपलं आधीचं वाईट कृतकर्म नष्ट करणार नाही, पण इथून पुढे वाईट कर्म करून घेणार नाहीत, चांगलं कर्म करण्याची प्रेरणा देतील. असे सत्संग वगैरे जर असतील तर त्या सत्संगात आपल्याला भाग घ्यायची प्रेरणा देतील, इन्स्पिरेशन, आणि त्यातून आपल्याला चांगलं कर्म करण्याची प्रेरणा मिळेल. ही प्रेरणा शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय कारण ही प्रेरणा आपल्याला मिळेनाशी झालेली आहे. आपण बाहेरचं ऐकतो, आतलं काहीच ऐकत नाही हो. आणि प्रेरणा, मोटिवेशन, इन्स्पिरेशन, इंट्युइशन या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत की हो. बाहेरून काय मला इंट्युइशन येणार, बाहेरचं असते त्याला ट्युशन म्हणतात, इंट्युइशन म्हणत नाही. ही ट्युशन बाहेरूनच येते. तो सांगेल ते मी करतो, मला काय वाटतं. आणि एखादी अशी स्फूर्ती येते की नवीन सिद्धांत, नवीन चाल लागते गाण्याला, नवीन राग निर्माण होतो, किंवा नवीन एखादी कलाकृती बनते किंवा काव्यकृती बनते, काहीतरी बनते. ते आतून स्फुरण आलं पाहिजे. आणि हे सगळं आतून येतं, लक्षात ठेवा. इथे काय आतूनच एखाद्याला सुचला हा मार्ग की वैद्यांनी सांगितलंय ठीक आहे, घोंगडीवर काढायचंय, बघूया, एक उपाय करायला काय हरकत आहे. हे तिथे इतकी माणसं होती, एकालाच का सुचलं सांगा बरं. हा आतून आलेला उपचार, हा आतून आलेला उपाय आहे. तो काय म्हणतो लक्षात ठेवा. वैद्याने ते ऐकता अवघे आप्त दुःख करीते अत्यंत जानरावा आम्हाप्रत सोडून तू जाऊ नकोस. हे आपण नेहमीच म्हणतो ना, आजोबा जरी वृद्ध असले तरी जाऊ नये असं आपल्याला वाटतं. आणि वैद्याने टेकेले हात, प्रयत्न झाले कुंठित म्हणजे मर्यादित झालेले आहेत, संकुचित झालेले आहेत. आता आणखीन प्रयत्न उरलेले नाहीत. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळ. एक जण त्यातला म्हणला, एक आपण म्हणतो ना, अब दवा से नाही तो दुआ से काम हो. दवा संपली, दुआ. आणि हे नेहमी अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं. गजानन महाराजांचा मोठा फोटो असतो, त्याच्या पायाशी आणि डोक्याशी 2 वाक्य लिहिलेली असतात. वी केअर, ही क्युअर्स. आम्ही काळजी घेतो, आम्ही तुमची आपण म्हणतो ना शुश्रूषा करतो. नर्सिंग इज डन हिअर, वी टेक केअर, बट ही क्युअर्स. आमच्या हातात पूर्ण क्युअर नसते. हा व्यक्ती, हा पेशंट किंवा रुग्ण जगेलच हे आम्ही सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांनी सांगितलं, बंकटलालाची ये घरी आहे तर एकच साक्षात्कारी. पुन्हा शब्द वापरलाय, साक्षात्कार आपल्याला त्यांचा आणि त्यांना त्या परब्रह्माचा. म्हणजे ते आपल्या दृष्टीने परब्रह्मच आहेत. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. पंढरपूर का? कारण तिथेच राहत होते दासगण. हे कागदपत्र नेऊन दिले ते पंढरपूरलाच नेऊन दिलेले आहेत. आणि पंढरपूर म्हणजे भूवरीचे वैकुंठ म्हणतो आपण. भूवरीची वैकुंठ नगरी आहे ही पंढरपुरी. ही जी पंढरपुरी आहे ते ऐकून एक आप्त, चांगली कल्पना आहे, एक आप्त म्हणजे जवळचा नातेवाईक, आला बंकट सदनाप्रत. सदन म्हणजे घर आला. जानरावाचे हकीकत बंकटलाला कथन केले. हे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ते पाहिजे मी देतो की. अखरं बंकटलालांनी पहिल्यांदा बघितलं महाराजांना. आपण मागच्या खेपेला बघितलं होतं की पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत एक पात्र जर कुठलं असेल तर ते बंकटलाल आहे. बंकटलाला तळमळ लागलेली होती. वडील विचारतात, अरे म्हणाले तू आता मोठा झालायस, वडिलांपासून लपवून ठेवू नये, काय होतंय तुला ते सांग, अशी तुझी अवस्था का झालेली आहे. मग एकदा तो म्हणतो, असे मी बघितले होते. अरे बघितले, मिळालं आपल्या घरी घेऊन ये. आणि मग ते गोविंदबा टाकळेकरांच्या प्रवचनात कीर्तनाच्या वेळेला दिसतात, ते घरी घेऊन येतात. आणि आता ते बंकटलालाचे घरी राहत आहेत. कालही आपण बघितलं की वरची सगळा मजला रिकामा करून दिलेला आहे. म्हणजे एवढी तयारी आहे बंकटलालाची. पण ज्या वेळेला बंकटलालाकडे हा माणूस येतो आणि म्हणतो की चरण तीर्थ पाहिजे, त्यावेळेला बंकटलाल काय म्हणतं ते बघा. महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करुनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत. ते तीर्थ म्हणजे पाणी नाही आहे, आत्ता पाणी असेल पण त्यांच्या चरणाला लावलं की ते अमृत झालेलं आहे. ते अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी. एकदम गेला नाही बंकटलालचा, खरं ज्यांच्यावर जास्त अधिकार आहे गजानन महाराजांवर, पण तो ही गोष्ट न माझ्या करी, माझ्या हातात ही गोष्ट नाही आहे.
तुम्ही करावी अत्यादरी विनवणी अमुच्या वडिलांना. हे भवानीराम माझे जे पिताश्री आहेत त्यांना तुम्ही विनंती करा, कारण त्यांचा अधिकार जास्त आहे. हे बंकटलालाला मान्य आहे म्हणून तो देत नाही चरणतीर्थ. तो म्हणतो की वडिलांना भवानीराम सज्जन होता, मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेची विव्हळ होती. अरे रे, जानराव देशमुखांचं असं आहे का? मी देतो की चरणतीर्थ. नुसतं पाणी लावलं असं नाही आहे, मध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे, लक्षात घ्या. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. यांची ब्रह्मानंदी समाधी लागलेली असेल गजानन महाराजांचे. गजानन महाराज झोपले असतील, मग नुसतं दिलेलं नाही आहे, त्यांना सांगितलेलं आहे की जानरावासाठी हे मी चरणतीर्थ देतो. समर्थे तुकविली मान. समर्थांनी संमती दिली तेव्हा ते अमृत झालं. उगीच आपलं लावलं दिलं हे असं काही नाही आहे. समर्थांनी संमती दिली म्हणजे याचा अर्थ जानराव वाचणारच आहे. माझं तीर्थ जरूर द्या. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजिले नेऊन जानरावा, कारण घरघर घशाची बंद झाली. हा जो ऊर्ध्व लागलेला असतो, ज्याला म्हणतात की आता शेवटचा श्वास केव्हा घेतील सांगता येत नाही, घरघर लागलेली आहे, ही बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडो लागला, तीर्थ प्रभावे देशमुखाचे. हे मी उगीच ओव्या वाचायच्या म्हणून वाचत नाही, त्यातला एखादा शब्द हा तीर्थाचा प्रभाव आहे. हे हालचाल करू लागला, त्याचं प्रारब्ध संपलेलं नव्हतं, ते पुढे सांगितलंय ना. अरे हा मृत्यू नव्हताच मुळे, ते मरणार नव्हतेच मुळे, आणि मेले असते तरी सुद्धा जर गंडांतर मृत्यू असला तर ते जिवंत झाले असते. हे आपण आता पुढे पाहणार आहोत. पहा, संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. साधना कोणाची होती? बंकटलालापेक्षा भवानीरामांची साधना जास्त होती. अनेक सत्पुरुषांची त्यांनी सेवा केली होती. आणि म्हणून सांगतो की माझ्या वडिलांनी जर तीर्थ तुम्हाला दिलं गजानन महाराजांच्या पायाला लावून, तर ते अमृत होईल, कारण त्यांचा अधिकार तेवढा आहे. हे लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे? पहा, संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत, संत न ते साक्षात देव कलियुगीचे. कलियुगात देव कुठे शोधता तुम्ही? आपण म्हणतो कलंकी पुढे देव होणार आहे, अनाथा दिना कारणे रक्षित आहे. 9 अवतार झालेले आहेत, 10वा अवतार कल्की आहे, जो कलियुगाच्या शेवटी होईल. हे सांगितलेलं मी एक आशा दाखवलेली आहे, कारण संभवामी युगे युगे, प्रत्येक युगात माझा अवतार होतो. मग आत्ता कुठला अवतार चालू आहे? आपण ज्यावेळेला एखादी पूजा करतो आणि भट येतो त्यावेळेला तो सांगतो काय की बौद्ध अवतारे, बौद्धावतारे. मग काय संवत्सर असेल, कुठली तिथी असेल, आणि करिष्ये म्हणून आपण संकल्प सोडतो. मग गजानती सत्यनारायणाची पूजा असू दे, ते कुठल्या ग्रंथाचं पारायण असू दे, जर आपण भटाकडून करत असू तर तो हा संकल्प आपल्याकडून करून घेतो, त्यावेळेला बौद्धावतारे म्हणतो. हा बौद्धावतार आपण मागे बघितलं होतं, फक्त एक उल्लेख करून देतो, कारण सध्या युद्ध नको तर बुद्ध, हे अगदी लक्षात ठेवा. आणि ते युद्ध म्हटल्यानंतर रशिया आणि ते युक्रेन वगैरे मानू नका, ती बाहेरची युद्ध आहे. आत वी आर ॲट वॉर विथ अवर सेल्फ. देर इज नो इनर पीस. पीस विदिन जर नसेल तर वर्ल्ड पीसची कशाला कल्पना करता तुम्ही? आत प्रत्येकाने. आणि तुम्ही कशाला शांत झालं पाहिजे? मी शांत झालं पाहिजे. मनशांती हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रयत्न आहे, ज्याचा त्याचा प्रयोग आहे, लक्षात ठेवा. म्हणून बुद्ध, आता बुद्ध कुठला? ज्यांनी मानलंच नाही देवाला. तुम्ही बारीक विचार करा. पूर्वी गांधीजींनी त्या समाजाला, ज्यांना आपण सो कॉल्ड अस्पृश्य म्हणत होतो, खरं म्हणजे नाहीत ते अस्पृश्य, सगळे जर एकाच परमेश्वराची लेकरे आहेत तर अस्पृश्यता आली कुठून? पण आपल्या समाजाचं ते दुर्दैव आहे. असू दे, त्यांना प्रतिष्ठा मिळवून गांधीजी त्यांना हरिजन हा शब्द दिला. हरिजन नावाचं साप्ताहिक ते काढायला लागले आणि त्यातून यांच्या व्यथा सांगायला लागले. त्यांना कुणी सही मागितली तर ते 1 रुपया मागत, आणि तो 1 रुपया या हरिजन कल्याण योजनेसाठी ते वापरायचे. आता हरिजन शब्द त्यांनी काढून टाकला, कारण आम्ही हरीचे जन नाहीच. आम्ही हरी म्हणजे विष्णूलाच मानत नाही, तर आमचा बुद्ध हा त्याचा अवतार कसा असेल? आम्ही विष्णूला मानत नाही. आणि आज हरिजन हॅज बिकम अनपार्लमेंटरी वर्ड. तुम्ही आकाशवाणीवर तो शब्द वापरू शकत नाही, तुम्ही पार्लमेंटमध्ये तो शब्द वापरू शकत नाही, आणि दूरदर्शनवर तर नाहीच नाही. हरिजन शब्दाला नाही. आम्हाला दलित म्हणा, डाऊन ट्रॉडन दलित म्हणून हल्ली दलित म्हणतो. हे मी का सांगतोय? मग तो बुद्ध
ज्याला आपण म्हणतो बुद्धावतार वगैरे सगळं, हे कुठलं आहे? अनेकांनी संशोधन करून एक सांगितलेलं आहे. हे संशोधन आहे ना, ते जरा आपल्याला उपयोगी पडेल असं आहे. हा विटेवर 28 युग उभा असलेला पांडुरंग आहे, हा बुद्धावतार आहे असं समजा ना तुम्ही. पांडुरंग कसा उभा आहे? समचरण, पांडुरंगाचे डोळे, पांडुरंगाच्या कानात लोक विचारतात की हे मासे काय आहेत? अगदी सोपं आहे हो. एक मच्छीमार गेला आणि तो म्हणतो मला दर्शन घ्यायचं आहे, तर तो म्हणाला की दर्शन तुला कसला? मच्छीमाराला कोण आत सोडते? पण मला काहीतरी देवाला द्यायचं आहे. तुझ्याकडे काय आहे? फक्त 2 मासे उरलेले आहेत. ते 2 मासे, प्रेरणा झाली त्याला, आणा ते इकडे. आणि त्याने ते, आपण मकर कुंडल म्हणतो पण खरं ते मीन कुंडल आहे. विठोबाच्या कानात माशांची इयररिंग्स आहे. मी सगळ्यांचा स्वीकार करतो असं सांगणारा तो आहे. आणि बुद्धावतार म्हणजे विठ्ठलाचा अवतार असा एक सिद्धांत आहे. मी अंतिम सिद्धांत म्हणून सांगत नाही. बुद्ध म्हणल्यानंतर गौतम बुद्धासारखा तुम्हाला सांगतो की महामानव नाही आहे. त्यांचं संपूर्ण चरित्र आहे ना, ते आजच्या मानवाला अत्यंत उपयुक्त आहे. आणि आज विचारवंत म्हणायला लागलेले आम्ही कुठलाही धर्म मानत नाही, मानवता हा एकमेव धर्म मानतो. पण तुम्हाला आम्ही धर्म मानावा अशी सक्तीच असेल तर आम्ही बौद्ध धर्म मानतो. आज अमेरिकेत काय, युरोपमध्ये काय, कोट्यवधी लोक बुद्ध धर्म म्हणतात. तो बुद्ध हा आपण म्हणतो शुद्धोधन राजा आणि त्याची ती आई, सिद्धार्थ पहिलं नाव, नंतर गौतम झाला आणि नंतर बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतम बुद्ध ही एकच व्यक्ती आहे, पण त्यांचा तो प्रवास आहे प्रगतीचा. सिद्धार्थ हा राजपुत्र आहे. गौतमी नावाच्या दासीने आपलं दूध त्याला पाजलं म्हणून त्याला गौतम म्हणायला लागले. आणि पुढे तो बुद्ध म्हणजे द एनलायटन्ड. आणि आपल्याला द एनलायटन्ड व्हायचं आहे म्हणजे आपल्याला बुद्ध व्हायचं आहे, किंवा आपल्याला बोध म्हणजे ज्ञान. आणि बोध ज्याला झाला तो बुद्ध, ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि गजानन महाराजांचं चरित्र हे ज्ञानाच्या अंगानं सुद्धा आपण बघतोय. थोडं थोडं ते काहीतरी सांगतात. इथे लक्षात ठेवा ना की आपण एक श्लोक म्हणतो की उपासनेला दृढ चाल व्हावे. आणि भूदेव हा शब्द आहे आणि संत हा दुसरा शब्द आहे. सगळेजण म्हणतात भूदेव वसंतासी. हा वसंत कोण? आणि त्याला भूदेव, त्याला जमीन कुठली द्यायची? लोक तिसराच विचार करायला लागतात. भूदेव संतासी सदा लवाने, भूदेव संतासी. संत हे भूदेव आहेत, पृथ्वीवरचे चालते बोलते परमेश्वर आहेत. आणि म्हणून फार महत्त्वाचे आहेत, कारण परमेश्वर आपल्याला दिसत नाही. पण हे गजानन महाराज आज नसतील पण काही वर्षांपूर्वी होते. आजसुद्धा संत सत्पुरुष आहेत आणि ते चालते बोलते परमेश्वर आहेत. त्यांना भूदेव कलियुगीचे असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर मृत्यूचा विचार केलेला आहे. कसे ते जिवंत झाले? तुम्हाला मी खरंच सांगतो की तुम्ही बारीकपणे जर न्यूज वाचत असाल किंवा इंटरनेट किंवा यूट्यूबवर ते दिलेले असतील तर अगदी चितेवर ठेवला आणि प्रेतानं हालचाल केली आणि त्याला परत आणलं. आता चिता लावलेली आहे तर तिथे कोंबडं किंवा बकरं जाळतात का ते मला माहीत नाही, त्याने काय पाप केलं आहे. पण असू दे, नुसती चिता कशी तशी ठेवायची. पण ते पूर्वी स्मशान तुम्हाला माहीत आहे ना. आता स्मशानात जाण्याचे मार्ग, आता काही स्मशानं एवढी सुंदर झालेली आहेत, मरावंसं वाटतं. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा पुण्या मुंबईला जाऊन अप्रतिम स्मशानं म्हणजे टुरिस्ट स्पॉट केलेले आहेत. आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जातात हां, कारण कशा डेथ कंडिशनिंगसाठी. पूर्वी नेत होते, तो मोठा प्रयोग होता, त्याच्यावर खूप मोठी चर्चा झाली. 4थीतल्या मुलांना स्मशानात काय न्यायचं आणि त्यांना ती जाळणारी प्रेतं काय दाखवायचे? अरे जीवनाची सच्चाई जर तुला दाखवायची असेल तर AC रूममध्ये बसून कसं होणार आहे? गौतम बुद्ध ज्याचं चरित्र आत्ता आपण उल्लेख केला, त्याला दुःखाचं दर्शन होऊ नये म्हणून मोठ्या भिंती केल्या होत्या. आणि त्याचं सगळं वाड्यातच होतं ना. लग्न घरात झालं म्हणजे महालात झालं, त्याचं शिक्षण महालात झालं, त्याचे मित्र महालात येत होते, त्याचे सगळे खेळ महालात होते. बाहेर गेला की दुःख दिसणार आहे. आणि एक दिवस तो बाहेर जातो आणि त्याला ती 4 दृश्य दिसतात. ही 4 दृश्य आज आपल्याला TV वर दिसतात. ही कृपा आहे आपण म्हणूया की पहिलं म्हणजे काय, असा खोकत खोकत जाणारा माणूस. बुद्ध विचारतो हा असा का चालतोय? नाही, हा खोकत खोकत चालतोय कारण तो रोगी आहे. त्याच्यानंतर थांबत म्हातारी अशी वाकून चालणार, ही अशी का चालते? नाही, तो म्हातारा झालेला आहे. त्याच्यानंतर आडवं घेऊन, हा आडवा का चाललेला आहे? अरे तो मेलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला बुद्ध सारथ्याला प्रश्न विचारतो. पहिल्यांदा तो महालाच्या बाहेर निघालेला आहे. आता त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलगा झालेला आहे. राहुल आहे त्याच्या मुलाचं नाव आणि यशोधरा आहे त्याच्या पत्नीचं नाव आहे. विचार करा तुम्ही. परंतु पहिल्यांदा बाहेर आल्यानंतर ही 4 दृश्य दिसतात. पहिला रोगी,
मला रोग होणार का? तो चन्न नावाचे तर सारथी आहे, हो तुला रोग होणार. मी असं म्हातारा होणार का? हो तू म्हातारा होणार. मी मरणार का? हो तू मरणार. मग तो म्हणतो नको नको, रथ दुसऱ्या दिशेने फिरव. तिथे एका झाडाखाली म्हातारा माणूस, दाढी वगैरे पिकलेला, शांत ताठ बसलेला आहे, आनंद त्याच्या चेहऱ्यावर आहे, समाधी लागलेली आहे. अशा वेळेला तो विचारतो, हा म्हातारा आहे का? हो आहे. हा मरणार आहे का? मरेल. याला रोग असतील का? असतील. पण हा एवढा शांत कसा? कारण तो योगी आहे, तो संन्यासी आहे, तो साधू आहे. त्याच क्षणी बुद्ध निर्णय घेतो की सगळं राजसुख सोडायचं आणि त्याच रात्री तो सगळं सोडून बाहेर पडतो. अडकला असताना त्याच्या मनात विचार येतो ना की आपला मुलगा आहे, त्याच्या गालातून कुरवाळावं, आपली पत्नी शांत झोपलेली आहे, तिला न उठवता केसावरून हात फिरवावे म्हणून तो मागे बघतो. पण नंतर म्हणतो आत्ता जर मी मागे वळलो तर मी परत मोहात सापडेन आणि जाणार नाही. म्हणून तसाच तो पुढे जातो. जाताना सिद्धार्थ गौतम असतो, परत येतो त्यावेळेला बुद्ध झालेला असतो. 12 वर्षे गेलीत मध्ये. ही एवढी तपश्चर्या करावी लागते. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, संत मृत्यू न टाळते. एक बाई गेलेली आहे, तू एवढा मोठा बुद्ध, सगळे जग तुला नमस्कार करतं आणि माझा अनेक वर्षांनी झालेला मुलगा मेलाय, तू त्याला जिवंत करशील. तो म्हणतो मी जिवंत करतो, माझ्याकडे एक औषध आहे, पण त्यासाठी तू अशा घरातून काही मोहऱ्या आण. सासवा आपण म्हणतो ना, त्या मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरात कोणीही मेलेलं नाही आहे. ती जाते एकाकडे, तर ते म्हणतात आमचे आजोबा गेलेले आहेत. दुसरा म्हणतो एकही घर तिला असं मिळत नाही जिथे मृत्यू झालेला नाही आहे. ती मोहऱ्या न घेता येते. त्यावेळेला बुद्ध म्हणतो मी कसं वाचवू, माझं औषधच त्या सासवांचं मी करणार होतो. आणि जर सासवाच तू आणलेला नाही मस्टर्ड्स, तर मी काय करणार आहे? अगं प्रत्येक घरात मृत्यू आहे. मृत्यू ही जीवनाची रियालिटी म्हणजे वस्तुस्थिती आहे. जे जन्मलं आहे ते जगतं आहे आणि एक दिवस मृत्यू अटळ आहे. मग तिला कळतं. तसं संत मृत्यू न टाळते, लक्षात ठेवा. निसर्गाप्रमाणे वागते. देवसुद्धा ज्यावेळेला राक्षस निरनिराळे वर मागतात, निसर्गाच्या विरुद्ध मी वर देणार नाही. सगळ्या राक्षसांना अमर झालेलं हवं असतं आणि अमर झालं ना की वाटेल तेवढे अत्याचार करा, मी मरणारच नाही आहे. आणि प्रत्येक देव सांगतो, देव 3, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर आणि देवी, या सगळ्यांचे अवतार आहेत. या सगळ्यांना राक्षसांनी प्रसन्न केलेलं आहे. या सगळ्यांनी वर दिलेले आहेत. देवी भागवत काय, विष्णू भागवत काय, आपण भागवत म्हणतो ते. पण प्रत्येकाने सांगितलेलं आहे अमरत्व आम्ही देऊ शकत नाही, ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. तुला मरण कसं हवं ते सांग. आणि मग ते राक्षस मरण राक्षसांनी निरनिराळ्या पद्धतीने मरण मागितले. त्यात राक्षसांची आणि त्या पुराणकारांची कल्पनाशक्ती दिसून येते. आपला तो विषय नाही, पण एक दिवस बघूया की किती निरनिराळ्या पद्धतीने आम्हाला मरण यावं असं सांगितलेलं आहे. पण देव त्यावेळेला हसलेला आहे. म्हटला योग्य वेळी तुला कळेल मी का हसलोय ते. कारण जो वर देतो तो कायम वर असतो, हे लक्षात ठेव. वर म्हणजे वर श्रेष्ठ असतो. मारणारच तुला मी, पण तू माझा भक्त आहेस, जग भरपूर, पण तुला ज्या पद्धतीने मरण पाहिजे त्या पद्धतीने मरण मी तुला देईन. अमर कोणालाही होता येणार नाही. मृत्यूचे प्रकार 3 आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. त्रिविध ताप सांगितलेले आहेत. त्याच्यात पुढे मृत्यू आहेत ना. ताप म्हणजे काय की आपल्याला होणारा त्रास. त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचे. अनेक जण तुम्हालाही प्रश्न विचार, असं काय घडलं म्हणून तुम्ही या मार्गाला लागलात? असं काय, मी प्रेमभंग झाला होता का, लग्न फिसकटलं होतं का, मूल होत नव्हतं, काय झालं, अपमान अपयश काय झालं म्हणून तुम्ही या मार्गाला वळलात? म्हणजे जो त्रिविध तापे पोळला. त्रिविध ताप कुठले आहेत? एक आहे आपण म्हणतो आधी भौतिक, भौतिक म्हणजे फिजिकल. दुसरा आहे आधी दैविक, दैविक म्हणजे इनव्हिजिबल म्हणजे अदृष्ट, मला कळत नाही मला का त्रास होतोय. आणि तिसरा आहे आध्यात्मिक, आत्मिक म्हणजे आतून येणारा. या सगळ्याला आपण ताप नाव देतो. आणि ताप शब्द आपण दिवसातून किमान एकदा वापरतो. ताप की त्या आपण म्हणतो मला ताप कशाला देतो, त्याच्याहीवर संताप आहे, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्व भवताप म्हणजे संसार हा ताप आहे मानला तर. आणि त्याच्यात हे 3 ताप सांगितलेले आहेत की निसर्गातून येणारे, त्याला आधिभौतिक म्हणलेलं आहे. निसर्गातून येणारं मरण ते आधिभौतिक मरण, म्हणजे विंचू चावला, साप चावला किंवा अपथ्य केलं, कुपथ्य केलं, जे करायचं नव्हतं ते केलं आणि मग झालं, मृत्यू पावला तो माणूस.
आपल्याला आज निरनिराळे आजार भोगावे लागत आहेत ते ह्या कुपथ्यामुळे. 2 मी प्रसिद्ध आजार सांगतो. हल्ली एड्स रोगाची तेवढी चर्चा नाही आहे, कारण लोक काळजी घ्यायला लागलेले आहेत आणि मुख्य म्हणजे काही उपचारही त्याच्यावर आहेत. पण आपला सध्याचा कोरोना, कोविड आपण म्हणूया ना, तो कसला रोग आहे, कशामुळे आलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा नाही आम्ही काय केलं होतं म्हणून आम्हाला ते भोगावं लागलं. व्हॉट अबाउट कॅन्सर? घराघरात कॅन्सर आहे, नात्या नात्यात कॅन्सर आहे. आपल्या आत काय आहे कुणाला माहीत आहे, खरंच काही माहीत नाही. लोकांना योग शिकवणारी, ऑनलाईन स्तोत्र शिकवणारी, अत्यंत सडपातळ असलेली, डायबिटीस होता थोडा, पण इतकी डायनॅमिक लेडी, साखर वर खाली होती म्हणून गेली आणि तिच्या शरीर संपूर्ण कॅन्सरनं पोखरलेलं आहे. आता शी इज फायटिंग फॉर लाईफ. हे एकदम कसं झालं? अरे गेल्या आठवड्यात ती अध्याय शिकवत होती गीतेचा आणि आज अशा पद्धतीत आहे की ओळखू शकत नाही, बोलू शकत नाही, असा प्रकार आहे. म्हणजे आपल्या शरीरात आत्ता काय चाललंय हे अज्ञान आहे. आपलं अज्ञान आपल्या शरीराच्या आतून सुरू होतं आणि आपण स्वतःला ज्ञानी म्हणतो. हे लक्षात ठेवा. या क्षणी शरीरात काय चाललंय, या क्षणी शरीरात काय वाढतंय आपल्याला माहीत नाही. चुकीची जीवनशैली आणि नको ते खाणं, नको तितकं खाणं, नको तेव्हा खाणं, नको तिथलं खाणं. म्हणजे आपल्याला त्या गाड्यावर धाब्यावर बरं वाटतं खायला, पण नाही. यांमुळे कॅन्सर व्हायला लागलेला आहे. कॅन्सर ही साथ झालेली आहे का एपिडेमिक? अजून नाही आहे. कुपथ्य ते कशामुळे टाळलं जातं? हा सगळा आपण म्हणतो ना अधिभौतिक मृत्यू आहे. हा अधिभौतिक. त्याच्यानंतर अधिदैविक म्हणजे काय? आपण म्हणतो काय दैवच तसं, काय करायचं, आधी केलेलं आहे ते आता भोगायला पाहिजे. प्रारब्धाचे भोग आहे, ती फळं आहेत, भोग आपल्या कर्माचे फळं. हा जो भाग आहे ना तो अधिदैविक आहे. आपल्याला कळत नाही. त्याला कारणं घडलेलंच एक म्हणजे तू तुझ्या कर्माची फळं भोगतोयस. हा सिद्धांत मान्य केला ना की आपण इतरांना दोष देत नाही आणि इतरांना दोष देण्यात आपलं आयुष्य जातो. मुलगा नापास झाल्यावर विचारतो वडिलांना की आमच्या बाई ग्रेट आहेत, मला जे येत नाही तेच कसं पेपरमध्ये विचारतात. म्हणजे काय तिला काय हा प्रवय परचित्त प्रवय त्याला कळतं तिला. हे मजा बघा. असा अर्थ नाही. दुसऱ्याला दोष द्यायचा म्हणला ना की शिफ्टिंग ब्लेम. आय ॲक्सेप्ट. मी विचार करतो की मी कर्म केलं किंवा केलं नाही. तो अभ्यासाचं कर्म केलं नाहीस म्हणून नापास झालास. उघड आहे. मला काही कर्म माहीत नाही आहे. या जन्मात केलेली कर्म माहीत नाही आहे. आधीच्या जन्मातली काय माहीत असणार? तुम्ही आधीचा जन्म जरी मानला नाही तरी ज्याला आपण कुपथ्य म्हणतो त्या कुपथ्यामुळे होतात ते अधिभौतिक. त्याला औषध, चांगला डॉक्टर, सध्याचं मेडिकल सायन्स हे सगळं वाचवू शकतं नाही. आपण म्हणूया की जीवनातली वेदना कमी करतं. हल्ली पेन मॅनेजमेंट म्हणजे मोठं शास्त्र आहे. त्याच्यात निरनिराळ्या प्रकारची पेन किलर्स आहेत आणि त्याच्यासाठी दिलासा वगैरे सारख्या संस्था गोव्यात सुद्धा आहेत. फार्मागुडीला तुमच्याकडे जर कोणी टर्मिनल पेशंट असेल की जो नक्की मरणार आहे तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा. तिथे सगळं नर्सिंग वगैरे सगळं आहे. पेन मॅनेजमेंट म्हणजे त्याला वेदना होणार नाही. तो मरणार नक्की आहे, वेदना होणार नाही. आपल्याला साधी पेन किलर्स माहीत असतात, पुढे मॉर्फिन वगैरे तेवढी पेन किलर्स आहेत. माणसाला वेदना होणार नाही. मृत्यू कुठे जिंकलाय माणसाने. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय की पहिला जो अधिदैविक म्हणजे अदृष्ट, आपण जे म्हणतो ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात ना की अदृष्ट आहे ते, मला दिसत नाही, मला माहीत नाही, मला त्याची कल्पना नाही, पण मी भोगतोय हे मात्र नक्की. पुढे आध्यात्मिक म्हणजे आतून होणारे रोग. आतून होणारे रोग म्हणजे चिंता, विशेषतः आपण निरनिराळ्या प्रकारचे नकारात्मक विचार, त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. आपण ज्याला सायकोसोमॅटिक म्हणतो म्हणजे मनोकायिक, मनात त्याचं रूट आहे पण त्याचे सिम्पटम्स दिसत आहेत शरीरावर. असे किती आहेत हो, किती जण हे भीतीमध्ये मेलेले आहेत या कोरोनाच्या लाटेत. आणि आपण म्हणतो एकच उदाहरण देतून पुढे जातो कारण मृत्यूची चर्चा चालू आहे की भारतातले नाही जगातले 90% जास्त साप जे आहेत ना, सर्प, ते निर्विष आहेत, नॉन पॉयझनस. पण साप चावलाय म्हणल्यानंतर मी मरतो बिकॉज ऑफ शॉक. आणि शॉकपासून कोण वाचवणार आहे? बऱ्याच वेळेला 60व्या मजल्यावरून पडलेली माणसं वाचलेली आहेत. ज्यावेळेला त्या ट्विन टॉवर्स अमेरिकेचे जे पाडले विमानाने या शतकाच्या सुरुवातीला 9 सप्टेंबर 2001, त्यावेळेला 60व्या 70व्या वाचलेले आहेत. आणि पहिल्या मजल्यावरून पडून माणसं मेलेली आहेत कारण ती पडण्यापूर्वीच मेलेली आहेत. मी नक्की मरणार हा तो शॉक आहे.
वैमानिक आहेत अपघात झालेले, त्यांच्याकडे एक ब्लॅक बॉक्स असते. आता अपघात होतोय, क्रॅश होणार आहे, ही चूक झालेली आहे, हे बघितलं नाही, हे नीट नाही, हे सगळं रेकॉर्ड होतं. आणि ते ब्लॅक बॉक्स म्हणजे अगदी अर्थक्वेकमध्ये, सुनामीमध्ये कशातही सापडली तरी ती इंटॅक्ट राहते आणि तो डेटा आपल्याला मिळतो. अशा अनेक वैमानिकांनी सांगितलेलं आहे, मला वाटलं माझ्याकडून चूक होईल म्हणून माझ्याकडून चूक झाली आणि आता हा क्रॅश होतोय. मला वाटलं माझ्याकडून चूक होईल. हे फार महत्त्वाचं आहे हो, लक्षात घ्या. आणि याच्यासाठी आपण स्तोत्र वाचायचे, याच्यासाठी मंत्र म्हणायचा आणि याच्यासाठी आपण देवाची किंवा संतांची उपासना करायची. याच्यासाठी मन माझं स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि इथे तेच म्हणतात, मृत्यूचे 3 प्रकार आहे जगित साचार नाव, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. या तिघामाची बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असेल. आता आधिदैविकाला ह्यांनी जे सांगितलंय तो विचार करण्याचा मार्ग आहे की तुम्ही चेटूक केलेलं असेल, ब्लॅक मॅजिक, किंवा तुमच्यावर कुठली तरी करणी केलेली असेल, मग इकडे जा तिकडे जा तिकडे जा हे करता. हा मार्ग सांगितलेल्या आधिदैविकावर, आधिदैविक मृत्यूवर आपण ह्या मार्गाने जाऊ नये. दासगणू महाराजांनी ज्या काळात सांगितलंय, ज्या वेळेला सांगितलंय त्यावेळेलाही खरं आहे. एक तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जर एखाद्याला कुठला तरी बिहेवियरल प्रॉब्लेम असेल की मुलगा शाळेतच येत नाही आहे, अरे त्याला टर्मिनलमध्ये फर्स्ट क्लास मिळाला तो मेडिकलच्या शेवटच्या परीक्षेला बसतच नाही आहे, अशी कितीतरी उदाहरणं येतात. आम्ही त्यांना सांगतो की आमचा देवावर विश्वास आहे, पण 3 महिने तुम्ही कुठल्याही देवळात जायचं नाही, कुठलाही उपवास करायचा नाही, कुठलंही व्रत करायचं नाही, कुठलाही ग्रंथ वाचायचा नाही. आम्ही सांगतो तेवढंच करायचं, कारण तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. काय फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. हे महत्त्वाचं आहे. हे आत्ता तुम्ही करायचं नाही म्हणजे ते महत्त्वाचं असं नाही, हेही करायचं आणि तेही करायचं. म्हणजे कसं करायचं, एक मुलगी झाड लावते आणि मुळं किती आलीत बघण्यासाठी रोज ते उपटते, ते झाड जगणार आहे का सांगा बरं. तसं हेही करायचं आणि तेही करायचं. आता हे करताना ते करू नका तुम्ही, हे करताना ते करू नका. नाहीतर आपण म्हणतोच ना, ॲलोपॅथी काही जमली नाही, होमिओपॅथी करूया, होमिओपॅथी नाही आयुर्वेद करूया. आहेत निरनिराळ्या प्रकारच्या पॅथीज. पण महत्त्व कशाला आहे, निष्ठा माझी कशावर आहे, श्रद्धा माझी कशावर आहे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून काय सांगितलं, आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते. आणि कुपथ्य आपल्याला सांगायला पाहिजे. आपण ज्या पद्धतीचं खातो, विशेषतः बाहेर जाऊन खातो किंवा बाहेरून आणतो. आता परवा एक म्हणाले की आम्ही बाहेरून आणलेलं आहे सगळं, पण आम्ही बाहेर गेलो नाही, स्विगीनं आलं, झोमॅटोनं. हा भयंकर प्रकार आहे हो. तुम्ही जर गेलात, आता मी महिनाभर बाहेर होतो गोव्याच्या, एक जेवण काही मला घरात केलेलं मिळालं नाही. आणि मग शेवटी म्हटलं वरण भात तरी घरात करा. हा इकडून आणलाय, तो तिकडून आणलाय, ती स्पेशालिटी आहे, इकडे चांगलं आहे, खाऊन बघा. अरे काय खाऊन बघा, घरातलं काय आहे, नाही आहे. हे बाहेर जात नाही, ह्या मोबाईलवरून बाहेरचं घरात येतं. पण शेवटी मुद्दा तोच आहे ना, याला कुपथ्य म्हणलेलं आहे. फॉर अ चेंज ठीक आहे हो, चेंज म्हणून ठीक आहे, पण आपण त्याचा रुटीन बनवलेलं आहे, रुटीन. आणि हे फार मी अनेकदा बघतो की एका जो वरांडा असतो, एका बाजूला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेच्या बॉक्सेस असतात, तर दुसऱ्या बाजूला हे फ्लिपकार्ट, दुसऱ्या बाजूला आत्ता सांगितलेले स्विगी, झोमॅटो, त्यांचे कंटेनर्स असतात. काय घर आहे हे, ही कसली वास्तू आहे, या घरातली एक तरी वस्तू ओरिजिनल आहे का, नाही. हे कुपथ्य आहे, लक्षात ठेवा. आणि या कुपथ्यामुळे आपण आणतो मृत्यू. तो मृत्यू त्यांनी सांगितलेला आहे आधी भौतिक मृत्यू. पुढे काय, त्यांनी काय, मृत्यू येतो, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधाने. पण औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. एक्सपर्ट पाहिजे डॉक्टर. हल्ली डॉक्टर शरीराला जवळजवळ हात लावत नाहीत, लक्षात ठेवा. वकील जसा प्रश्न विचारतो ना, तसे तुम्हाला ते प्रश्न विचारतात आणि हे 10-15 औषधं लिहून देतात. आयुर्वेदवाले काही अपवाद नाहीत, कदाचित नाडी बघत असतील तर मला माहीत नाही. पण हल्ली असंच झालेलं आहे. हे डिस्टन्स किंवा टेली मेडिसिन निराळा प्रकारे. इथे टेली डायग्नोसिस, काय झालं, हां मग काय खाल्लं होतं, हां मग सकाळी झालं का नीट, हां मग काय झालं, बस औषधं लिहून दिले. स्पर्श कुठे आहे? डॉक्टरचा जर स्पर्श नाही आहे तर तो रुग्ण कसा बरा होईल सांगा बरं. स्पर्शात अर्धी जादू आहे. हातगुण नावाचा प्रकार आहे, महाराजांनी सांगितलेला आहे, गोंदवलेकर महाराजांनी. हातगुण कुणाला आहे? ज्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये गोल्ड मेडल 3rd इयरला मिळवलेला आहे त्याला नाही हातगुण. हातगुण ज्ञानाला नाही आहे, हातगुण नुसत्या अनुभवालाही नाही आहे. हातगुण पैशाकडे न बघता
जो अत्यंत ममतेनं त्याला ट्रीट करतो, उपचार करतो, त्याच्या हातात गुण येतो, त्याला हातगुण म्हणतात. पर्सकडे बघतो आपण आधी, आपण पर्सकडे बघतो, तो नर्सकडे बघतो. औषध कुठे सांगा बरं? इथे कसलं डायग्नोसिस आहे? हे फार विचित्र घडतंय सगळा प्रकार. शिक्षक सुद्धा मारायचं नाही मुलांना तर स्पर्शच करत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला आहे की संत स्पर्श करतात आणि करू देतात, आणि त्यांचा एकदा झालेला स्पर्श हा एखाद्याचं जीवन बदलून टाकतो. म्हणून काय सांगितलेलं आहे, त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो पण त्याचा परिहार करता येतो. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिक मृत्यूचा होतो नाश, तैसे ते आधिदैविकाचं नवस सायास घालते. आधिदैविक म्हणजे नवस सायास, नवस करा, हे करा, इकडे जाऊन हे मागा, ते मागा, हा गंडा, हा दोरा, तो तावीज, हे जे म्हणतात ना, म्हणजे अगदी अमावस्येला रात्री 12ला स्मशानात नेऊन रोट ठेवा किंवा तो नारायण नागवळी करा, हे सगळं करतात. हे सगळे आधिदैविकासाठी, हे सगळे प्रकार आहेत आधिदैविक. मला माहीत नाही मी का भोगतोय, म्हणून मी हे सगळं करून बघतो. हा एक भाग झाला. तिसरा जो मृत्यू आहे तो खरा मृत्यू आहे, तो टाळता येत नाही आणि त्याला प्रारब्धानुसार आलेला मृत्यू. आता इथे फार एक महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे की ऐसा वैद्य भेटला असं ठीक आहे, पण गंडांतर स्वरूपाचे मृत्यू दोन प्रकारचे, भौतिक आणि दैविक. आध्यात्मिकमध्ये गंडांतर मृत्यू नाही. भौतिक गंडांतर म्हणजे काय, संकट आलं होतं पण ते टळलं गेलं. तुम्हाला मागे सांगितलं होतं की 3 महत्त्वाची शहरं, एक चेन्नई, कलकत्ता आणि मुंबई, त्यातली सगळ्यात प्रसिद्ध हॉस्पिटल्स, आणि ती एकाच वर्षी हे 3 जण, मुलं मेली हो, मुलं इथे आजीकडे वगैरे होती आणि ते NRIs, मूल मेलं म्हणून आले आणि बॉडी घेतायत आणि डॉक्टर ते तपासून देणार. त्यावेळेला तो येणार आहे, म्हणतो की आय थिंक माय चाइल्ड इज अलाइव्ह. हे 3 ठिकाणी घडलं एका वर्षात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माय चाइल्ड इज अलाइव्ह, आय एम हॅपी, सो आय एम नॉट गोइंग टू स्यू इन द कोर्ट. मी तुम्हाला कोर्टात नुकसान भरपाई वगैरे नको, मी खूप श्रीमंत आहे, माझं पोर जिवंत आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. पण तुम्ही मेलं हे कशावर सांगितलं? पण डॉक्टर त्याच्याही पुढे सांगतात 1-2 दिवस ते मॉर्गमध्ये होतं, कसं जिवंत राहिलं? मग आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारे. असे चमत्कार घडतात. हा रूल नाही आहे, दीज आर एक्सेप्शन्स, पण घडतात. हा गंडांतर मृत्यू आहे, हा गंडांतर मृत्यू आहे. गंडांतर मृत्यू हा देहाचा आहे, आत्म्याचा नाही. आत्म्याला मृत्यू नाही आहे, पण आतून आलेला मृत्यू नाही, प्रारब्धाचा मृत्यू नाही. प्रारब्ध म्हणजे माय डेस्टिनी. इफ आय एम डेस्टाईन टू डाय धिस वे ऑन धिस डेट ॲट धिस टाईम, नो वन कॅन स्टॉप इट. प्रारब्धानुसार मी जर मरणार आहे, म्हणजे म्हणतात माझे श्वास संपले, एकही श्वास उधार मला यम देत नाही, कुठलाही डॉक्टर देऊ शकणार नाही एकही श्वास उधार. पण माझे श्वास उरलेले असतील तर मी जिवंत होईन देहाच्या पातळीवर. आध्यात्मिक मृत्यू हा अंतिम मृत्यू आहे, तिथे गंडांतर नाही. म्हणून या जानरावांचा आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला नव्हता, अजून त्यांना जगायचं होतं. ते चांगले होते, नंतर त्यांनी भंडारा घातला लोकांना, ते लोकांना उपयोगी पडणार होते, म्हणून लोक म्हणत होते तू जाऊ नकोस जानरावा. ही जी त्यांची कलेक्टिव्ह विल पॉवर जी होती, इच्छाशक्ती होती, त्याचाही उपयोग झाला. गजानन महाराजांचं चरणतीर्थ जे अमृत म्हणलं, औषध नाही अमृत, त्याचा उपयोग झाला. पण मुख्य म्हणजे जानरावांचं अजून भोग राहिले होते, त्यांचं प्रारब्ध उरलेलं होतं, त्यांचे श्वास उरलेले होते, म्हणून जानराव परत आले. म्हणून गंडांतर स्वरूपाचे मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख, म्हणून त्यांनी कृष्णाचं उदाहरण दिलेलं आहे. कृष्णाच्या जीवनात असे किती मृत्यू आहे. तो त्यांनी काय सांगितलेलं की मृत्यू जो का आध्यात्मिक प्रारब्धाप्रमाणे आलेला मृत्यू तो कवणाच्याने न टळे देख. बघा ना, पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. कृष्ण त्याच रणांगणावर लढत होता ना, त्याला माहीत नव्हतं आज अभिमन्यू मरणार आहे. अभिमन्यू हा त्याचा आवडता भाचा होता, त्याची आवडती बहीण सुभद्रा तिचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच पराक्रमी होता, अर्जुनाचा पुत्र होता तो. पण त्याला माहीत होतं की दुसरीकडे आज उघडलेल्या, आपण तिकडे जाऊया, इकडे चक्रव्यूह घालणार आहेत द्रोणाचार्य. द्रोणाचार्य चक्रव्यूह फक्त अर्जुन आत जाऊन बाहेर येत होता, अभिमन्यूला फक्त बाहेर जाता येत होतं, आत जाता येत होतं, बाहेर येता येत नव्हतं, आणि तिथे तो मारला गेला. म्हणजे रणांगणावर कृष्ण असून अभिमन्यू मारला गेला, याचा अर्थ काय? त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी युद्ध संपलं
त्या दिवशी सूर्यास्ताला आनंद झालाय कुणाला? कुंतीला आणि गांधारीला. कुंतीची सगळी मुलं जिवंत आहेत, त्यांच्याकडून दोघंजणं मेलेले आहेत. एक म्हणजे अर्जुन सुभद्रेचा अभिमन्यू युद्धात मेलेला आहे आणि भीम आणि हिडिंबेचा घटोत्कच मेलेला आहे. पांडवांची 2 मुलं मेलेली आहेत, पण द्रौपदीला एकेका पांडवापासून झालेलं एक पोर 5ही पुत्र जिवंत आहेत. आता सगळेजण म्हणतात की युद्ध संपलेलं आहे, आपण खूप दमलेलो आहोत, श्रमपरिहारासाठी नदीवर फिरायला जाऊया. हा काय प्रसंग आहे बघा, आपण लक्षात ठेवला पाहिजे हा प्रसंग. तो म्हणतो जाऊया की. 5 पांडव ते म्हणतात मुलांनाही बरोबर घेऊया. कृष्ण म्हणतो नको, मुलं थकली आहेत. खरं म्हणजे मुलं थकतील का बाप जास्त थकेल? मुलं थकलेली आहेत, त्यांना झोपू देत. कारण कृष्णाला माहीत आहे अजून काही तासांनी ही 5ही मुलं मारली जाणार आहेत. कृष्णाने नाही टाळला मृत्यू, तो नाही टाळला. आणि द्रौपदी विचारते तुला माहीत नव्हतं का? मला माहीत होतं, म्हणून मी पांडवांना घेऊन गेलो, नाही तर पांडवही मेले असते. पण पांडवांचं आयुष्य उरलेलं आहे. धर्मराज्य हस्तिनापुरात सुरू जावायचं आहे आणि चालू राहणार आहे, पण ही पुत्र युद्धानंतर लगेचच मरणार होते. विचार करा तुम्ही. मग कृष्ण असून त्याची अत्यंत जीवाभावाची मुलं त्याच्यात देखत मेली, कारण तो मृत्यू आध्यात्मिक होता, तो प्रारब्धानुसार होता आणि तो कवनाच्याने कुणाच्यानेही तो टाळता येणार नाही आहे. हे मृत्यूचं एवढं खूप झालं. पुढे आपण बघूया. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा, होता तो टाळीला साचा, समर्थ तीर्थ देऊनिया. समर्थांचं म्हणजे गजानन महाराजांचं चरणतीर्थ देऊन त्यांचा प्राण वाचला, कारण तो गंडांतर मृत्यू होता. अनेक ठिकाणी असे गंडांतर मृत्यू आपल्याला आढळतात. अगदी प्रख्यात तुम्हाला सांगायचं असेल मृत्यू अलीकडच्या काळातला, तर जयप्रकाश नारायण गेले आणि ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते. ते जाणार होते, जातील जातील जातील, गेले. आम्ही सांगितलं होतं की ते ज्या वेळेला जातील त्यावेळेला मला येऊन सांगा, कारण आम्ही त्यांना श्रद्धांजली लगेच देणार आहोत. कारण लास्ट क्लीन मॅन इन इंडियन पॉलिटिक्स इज नो मोर. LCM इज नो मोर. मला बोर्डवर लिहिल्याचं आठवतं. LCM इज नॉट LCM आणि HCF. लास्ट क्लीन मॅन इन इंडियन पॉलिटिक्स इज नो मोर. आणि लिहून मला प्रचंड वाईट वाटलं, कारण आम्ही पूर्णपणे भारावून गेलो होतो त्यांच्या विचाराने. संपूर्ण क्रांती हा तो विचार होता. गेलो लेक्चर संपल्यानंतर स्टाफ रूममध्ये आणि बातमी आली जयप्रकाशची जलाई. जयप्रकाश गेलेले नाहीत. म्हणजे त्या डॉक्टरांची एवढी चूक झाली. अनाऊन्स केलं. अरे अनाऊन्स मोठा माणूस करण्यापूर्वी 1 दिवस जाऊ देतात ते, पण हे झालं. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. 2-3 उदाहरणं आपण आपल्या संतांची बघूया. काल तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर नेवाशात आले आणि सच्चिदानंद बाबा मेले. ज्ञानेश्वर हात फिरवतात, म्हणतात अरे तू सच्चित आणि आनंद आहेस ना रे, उठ. असा कसा मरशील? आम्ही काय एवढे अपशकुनी आहोत का? आणि तो उठून बसलेले आहेत. आणि नंतर सच्चिदानंद बाबा लेखकू जाहला. ते जर झाले नसते तर नेवाशात ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती लिहून मिळाली नसती आपल्याला. आपल्याला ती लिहून मिळावी म्हणून हा चमत्कार घडणार होता. पण तो सच्चिदानंद कुलकर्णी यांचा काय होता? गंडांतर मृत्यू होता. दुसरा गिरीधर पंत कुलकर्णी. ते कुठे होते? चाफळला, याच्या टाकळीला, म्हणजे नाशिकच्या शेजारी. आणि अत्यंत तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त झालेले तेजस्वी साधू रामदास ते मेलेले आहेत. त्यांची पत्नी सती जायला निघालेली आहे. अशा वेळेला हा साधू बसलेला आहे ध्यानस्थ, त्याला नमस्कार करून निघावं. सती हे पूर्णपणे आपण म्हणतो विवाहातला जो संपूर्ण हिरवा चुडा असतो, कुंकू असतं, फुलं माळलेली असतात, हिरवं वस्त्र घातलेलं असतं, कारण ती सती जाणार आहे जिवंतपणे. ती त्यांना नमस्कार करते आणि नमस्कार करताना कंकण म्हणजे काकणं वाजवायचा पूर्वीचा प्रघात आहे. काकणं वाजवून नमस्कार करायचा आणि नमस्कार करते असं म्हणल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. त्यावेळेला तिने हुंदका देऊन रडायला लागली. ती म्हणाली हा तुम्ही जो वर दिला, त्यांनी डोळे उघडे बघितले. अगं तू सौभाग्यवती आहेस ना, आणि मी तुला कुठे वर दिलाय? मी रामाशी पूर्णपणे एकरूप झालो होतो, माझी समाधी लागलेली होती, रामानं तुला वर दिलेला आहे आणि तो होणारच. तू सौभाग्यवतीच रडतीस का? ती म्हणाली मी सौभाग्यवती नाही, ते प्रेत आहे माझ्या पतीचं. ते म्हणाले शक्यच नाही ते मरण.
त्यांनी घेतलं कमंडलूतलं पाणी, जय जय रघुवीर समर्थ म्हणून टाकलं आणि ते उठून बसले. मग ते म्हणाले, लक्षात ठेव, रामाने अष्टपुत्रा म्हणलेला आहे, मी तुला आणखीन 2 पुत्र सांगतो, पण त्यातला पहिला पुत्र देवाच्या आणि देशाच्या आणि धर्माच्या कार्यासाठी मी मागेन त्यावेळेला मला दिला पाहिजे. हा उद्धव समर्थांचा पहिला शिष्य. आणि त्यावेळेला बघितलं, हे जे कुलकर्णी आडनाव होतं, त्या मागे जाऊन बघितलं, कारण सगळे रिपोर्ट्स आहेत ना डेथ अँड बर्थ रजिस्ट्रारमध्ये, तर त्यांनी त्या काळात 10 वर्षानंतर ते जे कुलकर्णी आहेत त्यांना दशपुत्रे कुलकर्णी म्हणायला लागले. आणि दशपुत्रे कुलकर्णी हे एकमेव कुटुंब आहे, कारण त्यांना 10 मुलं झाली. अष्टपुत्रा हे तुम्हाला मी गोष्ट सांगत नाही आहे, ते जिवंत झालेले आहेत. मणिकर्णिका घाट काशीचा, जिथे प्रेतावर प्रेत जाळत असतात, अशा वेळेला एक प्रेत असतं आणि गोंदवलेकर महाराजांना काय वाटतं कोणास ठाऊक, ते म्हणाले, अरे हा मेलेला नाही आहे, रामाचं मंत्र तीर्थ टाकूया त्याच्यावर, आणि तो उठून बसला. गंडांतर मृत्यू आहे, हे सगळे लक्षात ठेवा. आता इथे हे तासगणू म्हणतात की लोक उगीच फार काय बोलतात, लक्षात ठेवा की येथे एक शंका, उत्थान पावे सहज रे का, श्री गजाननासारखा संत होता शेगावी. गोंदवलेकर महाराज होते गोंदवल्याला. आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज हो, तिथे कोणी मरायलाच नको होतं की, कारण यांनी जिवंत के मेलेली म्हणजे प्रेत जिवंत केलेली आहे, तर प्रेत नव्हतीच ती, त्यांचा मृत्यू नव्हता तो आध्यात्मिक, तो कुठेतरी आधी दैविक असेल किंवा मुक्तीचा, तो आधी भौतिक मृत्यू होता देहाचा, पण जीवन उरलं होतं, ते जिवंत झाले. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हा जर मुद्दा लक्षात आला तर आपल्याला कळेल की गोंदवलेकर महाराज म्हणतात की मी जर खरंच प्रेत उठवलं असतं तर माझी 4 मुलं कशी मेली असती. 4 मुलं लहानपणी मेली माझी, माझे आईवडील गेले माझ्यासमोर, माझी एक पत्नी गेली माझ्यासमोर, हे माझ्या घरातली माणसं मेली नसती, माझ्याकडे जर ती शक्ती असती तर. हे गिरिधर पंतानं उठवलं, पुढे ते आळंदीला ज्ञानेश्वरांबरोबर आले आणि आळंदीला मेले. हा इतिहास आहे. म्हणजे गंडांतर मृत्यू हा तात्कालिक असतो, तात्पुरता असतो, तेवढं आयुष्य उरलेलं असतं, ते झाल्यानंतर तो माणूस मृत्यू पावतो. हे लक्षात ठेवा. म्हणून ही जी शंका आहे त्या शंकाला अर्थ नाही. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला. हाच पेच ह्यांना पडलेला आहे. कुणाला? रामदासांना. ज्यावेळेला ते गिरिधर पंत जिवंत झाले त्यावेळेला सगळ्यांनी रामदासांना खांद्यावर घेतलं. जय जय रघुवीर समर्थ रामदास महाराज की जय सुरू झालं. रामदास म्हणले, हा धोका आहे, आता माझी मंदिरं बांधतील, माझी मूर्ती करतील, माझी पूजा करतील, रामाला विसरतील आणि रामदासाची पूजा करायला लागतील. काय करावं? रात्रीच ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी बघतात तर रामदास नाही आहे, त्यांनी पलायन केलं. कारण का? आता माझे इथे देव्हारे माजवतील. गजानन महाराजांना हेच वाटलं की कोण जर मरत आहे चरण तीर्थ घ्यायला लोक येतील, तिथे काय टॅप बसवलाय का, घ्या तीर्थ घ्या तीर्थ, नाही आहे. मग आपण पळून तरी गेलं पाहिजे, पण आपल्याला इथे कार्य करायचं आहे. म्हणून त्यांनी कडक अवतार धारण केला. जरा हे कुणी ठेवलं, असं का केलं, रागवायला लागले. आणि त्यांचा राग म्हणजे नृसिंहासारखा राग होता. अंगातून सगळ्या ज्वाला निघतायत असं वाटायला लागलं. त्यांचे जे खरे भक्त होते ते भक्तांना भीती नव्हती. उदाहरण दिलेलं आहे की सिंहाचा छावा त्याच्या अंगावर उड्या मारतो, त्याची आयाळ ओढतो. सिंह काही त्याला मारत नाही, कारण त्याला माहीत आहे हा आपला मुलगा आहे. नृसिंहाला ज्या वेळेला त्रास होत होता त्यावेळेला त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा जवळ जायला तयार नाही, पण त्याचा भक्त जो प्रल्हाद होता तो त्याच्या जवळ गेला की नाही. पण हे जे लोक होते बाकीचे की ज्यांनी बाजार मांडला असता गजानन महाराजांच्या सामर्थ्याचा, म्हणून त्यांनी कडक अवतार धारण केला. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, म्हणजे भार येतो ना तसे ते वागायला लागले. स्वामी महाराज दयाकन वरपांगी कडक झाले. म्हणजे वरपांगी म्हणजे वरवर ते कडक झाले. त्याच्यानंतर शेवटचा प्रसंग विठोबा घाटोळाचा. तो प्रसंग फार मोठा नाही आहे, पण त्याच्या निमित्ताने जे शेवटी सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. हा विठोबा घाटोळ तुम्हाला सांगितलं, त्याचा वृद्ध होता, त्याला काम दिलं आणि त्याने पहिलेलं काम केलं, घंटा बांधली आणून. जिथे मठ हो तिथे घंटा बांधली आणि घंटा बांधल्यानंतर घंटा वाजल्याशिवाय आत यायचं नाही, हा माझा नियम आहे. गजानन महाराज म्हणाले की हे प्रकरण निराळे दिसतंय. हा लाडू पिढातून वाचूच या की आपण की एकाच जमिनीवर चंदन हिवर ऊसनी निवडुंग मोगरानी पिंगुळ, हे त्यांनी उदाहरणं दिलेले आहेत. एकाच भूमीवर वाढतात. म्हणजे एका संतांच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकृतीचे लोक असतात, चांगले असतात आणि फारच थोड्यांचा उद्धार होतो
आता महाराज ते शेवटी म्हणतात, माझ्याकडे केशर कस्तुरी मागायला कोणी येतच नाही. अरे मी मुक्ती द्यायला तयार आहे, मी तुम्हाला आनंद शांती द्यायला तयार आहे, कुणाला नकोच आहे. सगळ्यांना प्रपंच सुधारण्यासाठी परमार्थ पाहिजे. माझ्याकडे येतात, मुलीचं लग्न जमवून द्या, मुलाला नोकरी लावून द्या, कोर्टातला निकाल आमच्या बाजूने होऊ द्या. अरे हे कामं करण्यासाठी का मी इथे बसलेलो आहे? कोर्टाचा निकाल विरुद्ध लागला तरी मन शांत ठेवा, असं का नाही मागत तुम्ही? हे केशर कस्तुरी आहे. मूल झालं नाही तरी हरकत नाही, जगातली सगळी मुलं मी माझी मानेन, हा भाव निर्माण करा. असं तुम्ही का नाही मागत माझ्याकडे? दारिद्र्य आहे पण दारिद्र्यात सुद्धा मी आनंदात राहीन, असं का नाही मागत? तुम्हाला लॉटरी लागायला पाहिजे, मग लॉटरीचं तिकीट माझ्या पायाला काय लावतील आणि नंबर लागू द्या काय म्हणतील. मी काय अशासाठी इथे बसलोय? खरा संत तसा बसत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून. गारगोटीला कुठे येते तेज सांगा बरं? गारगोटी म्हणजे आपल्याला नदीच्या काठी सापडतात ते दगड, गारगोटी, गार म्हणतात त्याला. आणि हिरा एकाच खाणीतून निघतात. एकाच ठिकाणी मोगरा वाढतो, निवडुंग वाढतो आणि शेर सुद्धा वाढतो. शेर म्हणजे असं एक चिकट द्रव्य येणार आहे की जे झाडं पूर्वी टांगायचे आणि आपण भिंगुर्डी वगैरे असे चिलटं वगैरे होतात ना बारीक, ते त्याला चिकटून बसतात. माशा वगैरे फ्लाईज त्याला चिकटून बसतात. म्हणजे तो दारावर उलटा टांगला जातो, मोगऱ्याचं संरक्षण होतं, त्याला पाणी वगैरे घातलं जातं आणि निवडुंग तोडून फेकून दिला. निवडुंगाला काटे असतात. एकाच जमिनीचे तिघजण झालेले आहेत, मोगरा आणि पिंगुळ. पिंगुळ म्हणजे असा एक प्राणी आहे, म्हणजे कीटक आहे की ज्याला भयंकर घाण वास असतो किंवा वास नसलेला वृक्ष. मोगऱ्याचा वास किती डिवाईन आहे, दिव्य आहे. त्याच्या शेजारी हा आहे चंदन आणि हिवर, हे उदाहरण दिलेलं आहे. हिवर चंदनासारखा असतो पण काटेरी असतो. चंदन जवळ असल्यामुळे थोडासा चंदनाचा वास त्या हिवराला लागेल, पण हिवर म्हणजे चंदन नाही आहे, काटेरी वृक्ष आहे तो. म्हणून दोन्ही संतांच्या ठिकाणी असतात. सत्प्रवृत्तीचे लोक असतात आणि दुष्प्रवृत्तीचे लोक असतात. देव काय सांगतो? दुर्योधनाने काय विचारले सांगा बरं? त्यांनी सांगितलेलं आहे की तुला युद्ध नको ना, मला युधिष्ठिर बनवून टाक. 2 युधिष्ठिर झाले तर युद्ध टळेल. एक दुर्योधन एक युधिष्ठिर जर आहे, युद्ध होणारच. आणि युधिष्ठिराला जर दुर्योधन बनवलंस, 2 दुर्योधन झाले तर उद्याचं युद्ध आत्ताच होईल. दुर्योधनाला युधिष्ठिर व्हायचंय. कृष्ण उत्तर देतो, अरे ते काम संतांचं आहे, ते काम साधू पुरुषांचं आहे, ते काम गुरुच आहे. मी गुरु नाही आहे काही, मी देवाचा अवतार आहे. 100 वेळा सांगेन, नाही तर शिशुपालाला मारलं ना तसं तुला मारेन किंवा मारवेन. हे लक्षात ठेवा. आम्ही परित्राणाय साधूनाम हे आमचं अवतार कार्य, विनाशायचं दुष्कृताम. आम्ही वाल्याचा वाल्मिकी करत नाही, वाल्याचा वाल्मिकी नारद करतात. आणि नारद हे देवाचे अवतार नाहीत, ते देवर्षी आहेत, ते ऋषी आहेत. आणि म्हणून यांनी तेच सांगितलं की गार ती गारचे राही, पायाखाली तुडवली जाई. हे विठोबा घाटोळ्याचं पुढे पायाखाली तुडवून गेला ना, तो स्वतःला हिरा समजत होता पण प्रत्यक्षात होता गारगोटी. गारगोटी पायाखाली तुडवली जाते, किंमत नाही आहे त्याला. ऐसी स्थिती कधी नाही अमोलिक हिराला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. मैंद म्हणजे आयशी आहे, स्वार्थी आहे, दुष्ट आहे, हा मैंद शब्दाचा अर्थ आहे. संत सेवा हाच मद अंगी ज्याला भरला असे. सेवा करत होता बाहेरून, आतून त्याला मद भरला होता की सगळी महाराजांची सेवा मी करतो. त्यांची चिलीम मी पेटवून देतो, त्यांना अन्न वगैरे मी देतो, हवं नको मी बघतो, त्यांचा बिछाना मी तयार करतो, त्यांच्याकडे कुणी यायचं केव्हा यायचं हे मी पाहतो. म्हणजे याला पर्सनल सेक्रेटरी वगैरे म्हणतात ना, तसा मी आहे. त्याची नेमणूक कशासाठी केली होती? सेवेसाठी केली होती. कुणी केली होती? भवानीरामाने केली होती. पण ह्याला वाटलं की आपल्याला मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. तो सेवा करी वरीवरी, भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. तो मिठाई पेढे खाण्यासाठी तिथे आलेला होता. हे समर्थांच्या ज्यावेळेला लक्षात आलं, म्हणजे गजानन महाराजांच्या लक्षात आलं, तो दिवस विठोबा घाटोळ शेवटचा दिवस होता. जीवनाचा नाही पण गजानन महाराजांच्या सान्निध्याचा. भक्तगणासाईसे म्हणे समर्थ कृपेचे पोसणे. मी पोस्को म्हणतात ना, तसा आहे मी. मला माझं पोषण सगळं ते करतात, मला काही करावं लागत नाही. प्रत्येक कामं माझ्या विणे होत नाही ये ठाया. सगळं काम मी करतो. एकदा काय झालं लक्षात ठेवा. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती म्हणजे महाराज होती निजलेली, समर्थांची मूर्ती शय्येवर, ते झोपलेले होते.
आणि ते झोपले की 2-2, 3-3 तास झोपायचे. आणि असा एक नियम आहे, जे सत्पुरुष आहेत ते जर झोपलेले असतील तर कोणत्याही कारणासाठी त्यांना उठवायचं नसतं. एक उदाहरण एका वाक्यात देतो तुम्हाला, की ज्यांच्या तोंडातून गोंदवलेकर महाराज 42 वर्ष बोलले आणि ती प्रवचनं आणि त्या प्रवचनातून हजारो लोक उद्धरून गेले, ती प्रवचनं यांच्या तोंडून बाहेर पडलेली आहेत. तर त्यांचं लग्न त्यांच्या वडिलांनी ठरवलं, म्हणाले मला मुलगी बघायची सुद्धा नाही आहे, मला काही एक पैसा नको, फक्त एक आहे लग्न गोंदवल्याला रामासमोर, आणि माझे गुरुजी महाराज एक गोंदवलेकर त्यांच्या साक्षीनं, महाराजांच्या साक्षीनं रामासमोर गोंदवल्याला, बाकी मला काही विचारू नका. गोरज मुहूर्त ठरवला होता, कारण त्यावेळेला पोचायलाच गोंदवल्याला रात्र व्हायची, म्हणजे कोरेगावला उतरा, बैलगाडीतून या, म्हणून संध्याकाळी 6चा मुहूर्त ठरवला होता. जवळजवळ 5:45 वाजता महाराज म्हणाले मी जरा जाऊन येतो, आणि ते खोलीत गेले. 6 वाजले, 7 वाजले, रात्रीच्या 11 वाजले, महाराज बाहेर येत नाही. भटजी म्हणायला लागले आता कसला मुहूर्त गेला, आता परत दुसरा मुहूर्त काढला पाहिजे, नाही तर उठवा त्यांना. भाऊराव केतकरांसारखा भक्त नव्हता, ते म्हणाले त्यानं उठवायचं नाही, ते उठवेल तर. 11 वाजता ते आले, म्हणाले अरे 11 वाजले, 6 वाजताचा मुहूर्त होता ना, उठवायचं नाही का मला. ते भट म्हणाला काय मी सांगितलं तरी आणि ऐकलं नाही, आता राक्षसांचा मुहूर्त सुरू झाला आहे, हे रक्षा होम वगैरे आपण करतो ना, रक्षा होम रात्री, हे राक्षसांचं मुहूर्त आहे. ते महाराज म्हणाले काही नाही, आत्ता लग्न लावा आणि आत्ताची वेळ लिहून ठेवा, उद्या आपण बोलूया. त्याप्रमाणे त्यांनी लिहून ठेवली. महाराजांनी रात्री 12 वाजता वरात काढली, लक्षात ठेवा. ते स्वतः चालतायत घोड्याचा लगाम हातात धरून, आणि ह्या छोट्या मुलाला बसवले घोड्यावर. विचार करा, कारण त्यांना माहीत होतं याचं पुढचं कार्य काय आहे. पितांबर त्याचं पुढचं कार्य काय आहे हे गजानन महाराजांना माहीत होतं. व्यंकटलाल हा आपला माणूस आहे हे पहिल्या भेटीपासून त्यांना कळलेलं होतं. त्यांना कळतात आणि त्या माणसानं ते राखतात, कारण त्यांच्याकडून त्यांचं कार्य पार पाडलं जाणार असतं. इथे लक्षात ठेवा की गजानन तर हा जो मैंद आपण म्हणतो विठोबा घाटोळ, त्याचं कल्याण होणारच नव्हतं, अकल्याण होणार होतं. केवढी चांगली संधी होती. तर गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला हे सगळं करत होते त्यावेळेला त्यांना एक गोष्ट माहीत होती की याची तयारी करून घेतली पाहिजे. पितांबराची तयारी कशी करून घेतली, तुला पितांबर नाव आहे आणि लाज राखायला तुझ्याकडे वस्त्र नाही आहे, हे मी तुला देतो रेशमी वस्त्र, पण तू जा. तयारी कुठे करून घेतलेली आहे, ते कोंडोलीला गेले आणि त्या वटलेल्या वृक्षाला पालवी आणली ना, म्हणजे मी तुझ्यातून वाहतोय, माझी कृपा, यू आर द चॅनल ऑफ माय ग्रेस, माझी सगळी कृपा, माझं सगळं सामर्थ्य तुझ्यातून वाहतोय. तयारी करून घेतलेली आहे. झाडावर इकडून तिकडे जातो, ते हुमले वगैरे आपण म्हणतात ना, ते त्यांना चावत असतात वगैरे, ही सगळी तयारी आहे. आणि आता तू गुरु हो, स्वतंत्र मठ स्थापन कर. आणि त्याप्रमाणे पितांबर गुरु झाला. हे त्याने आधी हेरलेलं होतं. कल्याण हा गुरु होणार आहे हे समर्थाने हेरलं होतं, आणि म्हणून कल्याणाला आधी पाठवून दिलं, तू स्वतंत्र मठ स्थापन कर, माझ्याजवळ राहू नकोस. ब्रह्मानंद महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी 4 महिने सांगितलं मी जिवंत असे तोपर्यंत गोंदवल्यात यायचं नाही. हे असं का सांगतात, केवढी शिक्षा असते त्यांना ते, कारण त्यांना माहीत असतं की हे माझ्याजवळ राहिले तर माझ्या सावलीत हे वाढणार नाही, हे स्वतंत्रपणे गेले तर त्यांचा विकास होईल आणि ते स्वतः गुरु होतील आणि आपलं कार्य चालू ठेवतील. शेवटी काय म्हणलेलं आहे लक्षात ठेवा की परस्त काही मंडळी आली होती, हिय्या कुणाचा म्हणजे धाडस कुणाचं होईना जागे करण्यास समर्थाना मंडळीच होती त्या जण त्वरा पुढे जाण्याची. त्यांना घाई होती. पूर्वी असे चालत चालत तीर्थयात्रा करायचे. आणि मग त्यांनी विठोबाला विनंती केली, की विनंती करताना जी स्तुती केली, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. महाधूर्त म्हणजे तू हुशार आहेस, तुला आम्ही जोडून हात विनंती करतो एवढं काम करावे. कुठले? समर्थासी उठवावे, समर्थांना उठवायचं. ऐसा त्या स्तुतीने विठो गेला फुगून म्हणे, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठवलं. उठा महाराज, भक्त आलेले आहेत भेटायला. पण एकदम असं तत्क्षणी जाऊन उठा. विठोबावर महासंकट आलं. त्यामुळे काय झालं, समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा मायाच्या म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. आपली पायरी काय आहे, अवकात म्हणतो ना, आपली काय योग्यता आहे ते तो विसरला. या लुच्च्याने आरंभेला उघड उघड व्यापार की. व्यापार संतांना नको असतो, पण आज संतांच्या ठिकाणी दुर्दैवानं व्यापारच चालतो.
आपण कितीतरी चांगल्या ठिकाणी येतो, नावं कशाला सांगायला पाहिजे. व्यापार इतके पैसे द्या लगेच करतो, हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या, सगळा भ्रष्टाचार आणि व्यापार आज मंदिरं आणि विशेषतः संतांची स्थानं वाढलेलं आहे. पण यांनी उघड उघड मी जिवंत असताना आणि माझ्या भोवती मला लावितो उपाडी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली आणि असा घुमतो अंगात आल्यासारखा, भार आल्यासारखा आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो. ऐसा अति नीच हा. आणि मग केलं काय की त्यांनी संत शठाते राखीती. याला का नाही राखलं? कारण याचं कर्मच तसं होतं. कितीतरी दुष्ट माणसं की पुढे ती शरण आलेली असतात. तुम्हाला मी दोनच सांगतो. एक विसोबा खेचर केवढा त्रास दिला, तुमची सावलीसुद्धा मला स्पर्श करता कामा नये असं ज्ञानेश्वरांना वगैरे सांगत होते. पुढे ते शरण आले आणि नामदेवांचे गुरु बनले. त्या दुष्टांना क्षमा केली. चांगदेव केवढे होते अहंकारी, 1400 वर्षांचं आयुष्य, कोरा कागद पाठवला. त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी वेदांत संक्षिप्त थोडक्यात लिहून 65 ओव्यात सांगितलं. चांगदेव 65, विचार करा, हे सगळं सांगितलं. कारण का की हा शठ असला तरी आपला माणूस आहे, त्याचा उद्धार होणार आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की त्या दुष्टांना त्यांनी आपल्या जवळ ठेवलं की संत शठाते राखीती, परी न त्याला महत्त्व देते. ही जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. हे कृतकर्म म्हणजे प्रारब्ध. मग माझ्या त्याचं प्रारब्ध जोडलेलं होतं, मी तो मला त्रास देईल. अहो किती त्रास दिला रामकृष्णांना, त्यांच्या भाच्याने सुद्धा त्रास दिलेला आहे. लोकांनी काय तुम्हाला सांगतो, शारदा मातांना नमस्कार करताना लोक एवढे डोकं आपटायचे की त्या आई ग म्हणायच्या. एकाने चावताना त्यांचा नमस्कार करताना म्हणजे डोकं ठेवले पायावर, अंगठ्याला एवढा जोरात चावला की त्यांनी अक्षरशः वेदना सहन झाली नाही. तू असं का केलंस? माझी आठवण यांना राहावी म्हणून. काय उलटी गंगा आहे ना. माझी आठवण माताजींना राहावी म्हणून मी चावलो, म्हणून मी डोकं पायावर, हे सहन करावं लागतं. कारण ही माझी मुलं आहेत. आज जरी त्रास दिला तरी उद्या होणार आहे. आणि शेवटी काय सांगतात, नसीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. आपल्याला हे पाय लाभलेले आहेत. आपण दैव म्हणजे कर्म म्हणतो ना, दैव देतं आणि कर्म नेतं. आपण इथे येत राहूया, साधना करत राहूया, पारायण करत राहूया. ही निरनिराळ्या प्रकारची पूजा करण्याची प्रेरणा कोणी दिली? कला दाखवण्याचा उद्देश नाही आहे, हे दिखावटी नाही आहे, लक्षात ठेवा. आतून कुठेतरी वाटलं अरे उद्या चांगला दिवस आहे, उद्या स्वामी समर्थांचा महासमाधी दिन आहे, गुरुवार आहे, आपल्याकडे आरती वगैरे होणार आहे, आपण का नको ते करायला? हे आतून आलेलं आहे. हे इतरांना सुचेलच असं नाही. हे सुचतं ना, तो जवळचा माणूस आहे ज्याला पार्षद अंतरंगीचा लीला सहचर. हे लीला चालूच आहेत अजून त्यांच्या. आपला हा सत्संग ही त्यांची लीला आहे. हे ऑर्गनायझर्स वगैरेने आयोजन केलेलं आहे, पण खरी योजना कोणी केलेली आहे? योजना त्यांनी केलेली आहे. आता शेवटच्या 2 ओव्या वाचून थांबणार आहोत. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून. कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी हे सगळे आपल्या आत आहेत. बाहेर कशाला शोधायचे? आणि कट्टी, करवंटी म्हणजे नारळाची कट्टी, ती कामधेनूपासून मागायची, कामधेनू देईल. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून काय मागितली? गारगोटी. हिरा नाही मागितला. आणि हिरा कशाचा मागायचा आहे? जेम ऑफ पीस ऑफ माइंड. मला हिरा दे, पण मनशांतीचा हिरा दे. विचार करा. आणि आपण शेवटी ती मागे बघितलेली कविता फक्त सेंट्रल आयडिया म्हणून थांबूया. ऐसे न कोणी करावे, शेवटी सांगतात ऐसे न कोणी करावे, संतापाशी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हे सगळ्यात महत्त्वाचे या अध्यायातले शब्द. विचारा ठेवावे, विचार करा, चिंतन करा. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. मस्तक म्हणजे विचार. मी विचार करतो, त्याच्या खाली तुझे पाय असतात. तुझे पाय असतात तिथे मी मस्तक टेकवत नाही. मी मस्तक टेकवतो, त्याच्या खाली तुझे पाय असतात. हा केवढा अधिकार आहे? म्हणून सांगितलेलं आहे जाग्रत अहर्निशी म्हणजे दिवसा रात्री विचारात ठेवावे चिंतन गजानन महाराजांच्या चरित्राचे. इथे हा अध्याय संपतो.
एक परंपरा आहे की पुढच्या अध्यायाची पहिली ओवी वाचायची असते. चौथ्या अध्यायाची पहिली ओवी, हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. इथून पुढच्या वेळेला पुढच्या तारखा 19-20 ते सांगतील. 19-20 आहे आणि महत्त्वाचा आपला स्थापना दिन आहे, वर्धापन दिन आहे, चांगला आहे, ते सांगतीलच तुम्हाला त्याबद्दल. मी फक्त ती कविता, त्याची मध्यवर्ती कल्पना सांगतो 1 मिनिटात. पुली नावाची ती कविता आहे. आपण एरवी पुल आणि पुश दारावर बघतो, नाही तर उगीच ओढत राहता, म्हणून पुल आणि नंतर पुश एवढंच आहे. पण पुली हा निराळा प्रकार आहे. आपण कोकणीत ज्याला गाडी म्हणतो, गाडी म्हणजे विहिरीवर लावलेली असते, ते चाक असतं ना, आपण तो राजू, तो दोर आत टाकतो आणि ती कळशी असते ती वर ओढतो. ही जी पुली आहे ना, ते ज्याचं नाव आहे हू पुल्स हुम, कुणी कोणाला ओढतंय आणि कोणी कोणत्या दिशेने ओढतंय, अशी ती कविता आहे. देवानी ठरवलं सृष्टी निर्माण करायची. कविता सुरू होते, सृष्टी निर्माण करायची म्हणजे क्रिएशन. आणि क्रिएशन म्हणजे त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात. व्हेरियस क्रिएचर्स आय विल क्रिएट, निरनिराळ्या प्रकारचे प्राणी. आणि अजून हे आपण म्हणतो ना कोरोना वगैरे, हे अजून होतातच आहेत तयार. त्यांचे व्हेरियंट्स म्हणजे त्यांच्या निरनिराळ्या जाती प्रजाती निर्माण होतातच आहेत. देवानी निर्माण केल्या. त्याने प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण दिला. त्याने कोकिळेला आवाज दिला पण रूप नाही दिला, आणि मोराला सौंदर्य दिलं पण आवाज नाही दिला. मोराचा आवाज कर्कश असतो. प्रत्येकाला काहीतरी दिलं आणि काहीतरी काढून घेतलं, काहीतरी राखून ठेवलं. नंतर त्यांनी सुट्टी घेतली. तो रविवारचा दिवस होता म्हणून रविवारी सुट्टी असं सांगितलं. 7th डे म्हणतात त्याला. केलं, आता मी विश्रांती घेतो आणि नंतर आय विल क्रिएट द बेस्ट ऑफ माय क्रिएशन. सगळ्यात सुंदर माझी क्रिएशन म्हणजे असा प्राणी बनवेन की जो माझा अत्यंत आवडता असेल. तो कसं बनवत होता, त्याच्यासमोर निरनिराळे पेले होते, ग्लासेस, आणि त्या पेल्यात निरनिराळे, याच्यात रत्न आहेत, याच्यात माणकं आहेत, याच्यात हिरे आहेत, याच्यात पाचू आहेत, याच्यात माणिक आहेत, त्याच्यात मोती आहेत, निरनिराळ्या प्रकारचे प्रेशस स्टोन्स होते. आणि ईच प्रेशस स्टोन स्टूड फॉर सम क्वालिटी. हिरा, चला हिरा बुद्धीचं प्रतीक आहे. आपण माणिक कशा सौंदर्याचं प्रतीक आहे. हा मोती कशाचं गोड आवाजाचं प्रतीक आहे. हे सगळे होते. निरनिराळे करताना तो चला ह्याला कोकिळा कशी बनवूया, त्याला गोड आवाज देऊया, मोती घातले, ह्याला चांगली बुद्धी देऊया पण त्याला रूप नको द्यायला, म्हणून तेवढी असं घालून विश्रांती घेतली आणि सांगितलं आता सगळ्यात चांगला प्राणी मी बनवणार आहे. फार सोपं होतं येते, कारण सगळंच घालायचं ना, सगळं त्याला द्यायचं, त्याला सौंदर्य द्यायचं, त्याला आवाज द्यायचा, त्याला बुद्धी द्यायची, त्याला कल्पनाशक्ती द्यायची, हे सगळं. आणि सगळी रत्न तो टाकत गेला आणि तो प्राणी बनत गेला. आणि त्याला तो आता पृथ्वीवर पाठवणार. तिथे असा उल्लेख आहे बायबलमध्ये की देव तयार केल्यानंतर खाली पाठवायला कुठे बोट लावलं, शेवटचं इथे लावलं. म्हणजे हनुवटी आपली बऱ्याच वेळा स्प्लिट असते, तिथे देवाने बोट लावून आपल्याला पाठवलं असं सांगतात. ते महत्त्वाचं नाही आहे. खाली पाठवणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की एका ग्लासमध्ये एक जेम, एक रत्न राहिलंय चिकटून, हेही त्याला देऊया की. त्याने बघितलं हे रत्न कसं आहे, तर इट वॉज पीस ऑफ माइंड, मनशांतीचं रत्न होतं. ते तो माणसाला देणार. इतक्यात त्यांनी विचार केला, हे मात्र मी माणसाला देणार नाही, कारण हे दिल्यानंतर तो मला विसरेल आणि माझ्या सृष्टीत रमून जाईल. ही विल फॉरगेट द क्रिएटर अँड ॲडमायर अँड ॲप्रिशिएट द क्रिएशन. आपण आज संसारात रमलेलो आहोत. या मॉलमध्ये जातो, त्या सुपर मार्केटमध्ये जातो, या माया बाजारात जातो, त्या मोहिनी बाजारात जातो, इकडे प्रवास करतो, तिकडे प्रवास करतो, हे खातो, ते खातो. ही सगळी क्रिएशन आहे. हु इज द क्रिएटर? वी विल रिमेंबर द क्रिएटर. तो म्हणतो माझी आठवण तेव्हाच राहील ज्या वेळेला त्याचं मन शांत राहणार नाही, तो अतृप्त राहील, तो असमाधानी राहील, अस्वस्थ राहील, बेचैन राहील. तेव्हा त्याला आठवण येईल की अरे मनशांतीसाठी कुठली तरी वरची एक शक्ती, तिची उपासना केली पाहिजे. आपण ज्या शक्तीच्या पायाशी बसलेलो आहोत गजानन महाराज आहेत. म्हणून गजानन महाराजांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. वी हॅव गॉट मोर दॅन व्हॉट वी डिझर्व. आणि मी जबाबदारीने करतोय. मी माझ्या जीवनाकडे बघतो त्यावेळेला हे सगळे तुम्ही लोक येत आहेत. माझी लायकी आहे का बोलायची, सांगायची? हा जसा माईक आहे तसा आय एम ह्युमन माईक, एवढीच माझी लायकी आहे. विचार करा तुम्ही, माझ्या लायकीपेक्षा जास्त मला मिळालेलं आहे. घर मिळालं, संसार मिळाला, वाहनं मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, प्रसिद्धी मिळाली.
डू आय डिझर्व इट? आज रात्री विचार करूया. नाही. मग कुणाला शरण गेलं पाहिजे? अशा शक्तीला शरण गेलं पाहिजे की त्याच्या वरती काही नाही आहे, त्याच्या खाली सगळं आहे. याला द अल्टिमेट रियालिटी, द सुप्रीम रियालिटी, त्याला परब्रह्म किंवा त्याच्यावर सद्गुरू हे नाव आहे. हे सगळे फोटो बघून या कार्यक्रमाची कल्पना निघाली किंवा. आणि म्हणून एक एक अध्याय हा त्यांच्या चरित्राचा एक एक पैलू आहे. त्याच्यात निरनिराळे प्रसंग आहेत. पण शेवटी सांगितलं काय लक्षात ठेवा की ऐसे न कोणी करावे, संतापाशी राहून बरवे. बरवे म्हणजे चांगले. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवे म्हणजे बरे, चांगले. तेथे विचार ठेवावे. विचार ठेवा. नुसती भावना, नुसता भाव, नुसते नमस्कार करतोय, नुसती पारायण करतोय, नुसत्या प्रदक्षिणा घालतोय, नको. ते नुसतं नको. ते करा सगळं, पण तेथे विचार ठेवावे. अहर्निशी जागृत, जागे राहा. काय सांगायचं आहे महाराजांना, काय सांगायचं आहे दासगणूंना, त्याच्यावर विचार करूया. आणि त्याच्यावर थोडा विचार त्यांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं करूनच तुम्हाला मी सांगतोय. पुढच्या वेळेला अध्याय 4 आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत शांतीपाठ म्हणूया. कारण सदा सर्वदा श्लोक आपण नंतर म्हणतोच. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. ओम सहनाववतु. ओम सहनाववतु. सहनौ भुनक्तु. सहवीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे मिटून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस अँड आईज. चेहरा, डोळे यांच्यावर सोडूया चांगलं. अगदी सावकाश डोळे उघडून द्राक्षाची सजावट केलेली महाराजांची मूर्ती, महाराजांचं तोंडच दिसतंय आणि एखादा रत्न दिसावं तसे तेजस्वी ते दिसत आहेत. त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. महाराज महाराज गजानन महाराज. शांत.